नमस्कार. आवाज येतोय? नमस्कार, आवाज येतोय का? प्रदीप जी, जय शिवराय. आवाज येतोय? ओके. ढाले पाटील साहेब, आवाज क्लिअर आहे ना? ओके, थँक्यू. एक 2च मिनिटात आपण स्टार्ट करू. नमस्कार. शौर्यगाथा पराक्रमाची, शौर्यगाथा अभिमानाची या ग्रुपच्या फेसबुक पेजच्या माध्यमातून आज मी आपल्या सर्वांच्या समोर लाईव्ह उपस्थित होत आहे. ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये विविध माध्यमातून, सोशल मीडियाच्या विविध पोर्टल्समधून, वेगवेगळ्या माध्यमातून आपल्यापर्यंत वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज होताना आज आपण बघत आहोत. ह्याचाच एक भाग म्हणून आपण आपल्या पराक्रमी महाराष्ट्रामध्ये घडलेल्या महापुरुषांचा, वीर पुरुषांचा इतिहास वेगवेगळ्या माध्यमातून आपण जाणून घेत आहोत. ह्या आजचा जो सेशन आहे, शौर्यगाथा पराक्रमाची, शौर्यगाथा अभिमानाची, या पेजनेही खूप चांगल्या पद्धतीने विविध घराण्यातील वंशजांचे वेगवेगळे सेशन्स आपल्यासाठी उपलब्ध करून दिले आणि बरीचशीच अपरिचित माहिती आपल्याला ह्या वेगवेगळ्या लोकांच्याकडून, त्यांच्या वेगवेगळ्या मान्यवरांच्याकडून आपल्याला ऐकायला मिळाली. त्याबद्दल मी या पेजचे आभार मानतो. आजचा जो आपला विषय आहे, तो विषय आपला आहे की होळकर घराणे, पराक्रमी होळकर घराण्याचा इतिहास हा आपल्याला आज या सेशनच्या माध्यमातून जाणून घ्यायचा आहे. सुरुवात करण्यापूर्वी मी आपल्या सर्वांना एक थोडीशी गोष्ट शेअर करू इच्छितो आपल्या बरोबर. मी स्वतः एक आर्किटेक्ट आहे. आर्किटेक्ट म्हणून माझी स्वतःची फर्म आहे. मी स्वतः त्याच्यामध्ये प्रॅक्टिस करतो. पूर्वज आपले तलवारी घेऊन पराक्रम त्यांनी केला, लढाया केल्या मोठमोठ्या, पण त्यांनीच आपल्याला शिकवलं की जसा काळ बदलेल त्या काळाबरोबर आपणही बदलायला पाहिजे, तरच आपण प्रगती करू. त्यामुळं तलवारीची जागा सध्या आमच्या पेन्सिलने स्केचेस करण्यासाठी आणि कम्प्युटर्स आणि ऑटोकॅडच्या माध्यमातून वेगवेगळ्या ड्रॉइंग्स करण्यासाठी तलवारीची जागा या माध्यमांनी घेतलेली आहे. आणि त्या माध्यमांच्या मार्फत आपल्याला कसं चांगल्या पद्धतीनं काम करता येईल आणि आपल्या पूर्वजांचा मान स्वाभिमान राखता येईल, याच्यासाठी आपण नेहमी प्रयत्नशील असलं पाहिजे. मी प्रयत्नशील आहे. त्याचबरोबर मी काही इतिहास व्याख्याता किंवा मी काही इतिहास संशोधक किंवा इतिहासकार नाही. फक्त आपल्या पूर्वजांबद्दल आदर, अभिमान, त्यांचा इतिहास जाणून घेण्याबद्दल एक जी आवड आहे, ओढ आहे, आणि तो इतिहास कसा जागता ठेवावा, आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढ्यांना तो कसा ऐकायला मिळेल, चांगल्या पद्धतीने त्याची मांडणी होईल आणि त्याच्यामधून कशा पद्धतीनं प्रेरणा घेऊन भविष्यामध्ये आपल्याला काहीतरी चांगलं घडवता येईल, यासाठी इतिहासाची आवड आणि त्या इतिहासातून बोध घेणं ही काळाची खरोखर गरज आहे. काही ठराविक गोष्टी आहेत त्या आपण निश्चितपणे सर्वांनी अंमलात आणल्या पाहिजेत. मागच्या सेशन्समध्ये आपण पाहिलं, वेगवेगळे मान्यवर आपल्याबरोबर होते, त्यांनी विविध मांडणी केली. बरेच जण आता जुळत आहेत हळूहळू आपल्याबरोबर. निश्चितपणे आपण सुरुवात करूयात.
लॉकडाऊनमध्ये बऱ्याचशाच गोष्टी आपल्याला चांगल्या वाईट शिकायला मिळाल्या. दिलीप माने सरांची रिक्वेस्ट आहे की मोबाईल सरळ पकडावा, पण ऑर्गनायझर्स जे आहेत त्यांचं मत आहे की आडव्या पद्धतीने जर आपण रेकॉर्ड केलं तर ते बेटर रेकॉर्ड होईल. त्यांच्या काही रिक्वायरमेंट्स तशा आहेत, त्यामुळे मी दिलगिरी व्यक्त करतो. मला वाटतं आता आपण मूळ मुद्द्याला सुरुवात करू. आपल्याला फार वेळ आज या सेशनमध्ये घ्यायचा नाही आहे, त्यामुळं आपण डिरेक्टली मुख्य मुद्द्याकडे वळूयात आणि मूळ इतिहासाकडे आपण आपला जो आजचा विषय आहे त्याच्याकडे आपण जाऊ. मित्रांनो, मागच्या काही सेशन्समध्ये आपल्या पेजच्या माध्यमातून आपण पाहिलं की विविध घराण्यांनी आपापले इतिहास मांडले, पण ह्या सगळ्याची जी सुरुवात आहे, आपण पाहिलं की देवगिरी साम्राज्य असेल, विजयनगरचं मोठं साम्राज्य आपल्या भारतामध्ये होऊन गेलं. अशी मोठमोठी साम्राज्य या भारतभूमीनं पाहिली. विविध मंदिरं, सांस्कृतिक विकास, मोठमोठ्या गोष्टी आपल्या देशामध्ये या घडल्या. पण नंतरच्या काही काळामध्ये जशी परकीय आक्रमणं या देशावर झाली, बहामनी सल्तनतींची आक्रमणं झाली आणि त्यांनी त्यांचं वर्चस्व या देशामध्ये स्थापित करण्यासाठी प्रयत्न सुरू केला आणि आपल्या या काही ज्या जुन्या वेगवेगळे जे साम्राज्य होते त्यांचा पराजय दुर्दैवानं झाला. ह्याच्यानंतरची जी विस्कटलेली परिस्थिती किंवा जी बिघडलेली व्यवस्था या महाराष्ट्रामध्ये किंवा संपूर्ण देशामध्ये निर्माण झाली, अशा परिस्थितीमध्ये आपले शूर पराक्रमी योद्धे जे होते त्यांना नाइलाजास्तव या विविध सल्तनतींमध्ये, विविध शाह्यांमध्ये स्वतःची सेवा द्यावी लागली, कारण त्यांच्यासमोर त्यावेळेला दुसरा कोणताही पर्याय नव्हता. ह्या सेवा देत असताना मोठमोठी नावं आपल्याला पाहायला मिळाली. त्यामध्ये शहाजी राजे असतील, आपण पाहिलं त्यांनी निजामशाही स्वतःच्या तलवारीच्या मनगटावर अहमदनगरची निजामशाही पेलली. लखुजी राजे जाधवराव असतील, नाईकजी पांढरे असतील, जेधे असतील, अशा बऱ्याच लोकांनी वेगवेगळ्या शाळांमध्ये त्यावेळेला जुन्या काळामध्ये सेवा दिली, पण तो त्यांचा नाइलाज होता. त्यावेळेला काही दुसरे पर्याय त्यांच्या समोर दिसत नव्हते. अशा या परिस्थितीमध्ये या जुलमी राजवटींना टक्कर देण्यासाठी आपल्या भारतभूमीमध्ये आपलं स्वतःचं स्वकर्तृत्वाने निर्माण केलेलं स्वराज्य उभं करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे जे वडील शहाजी राजे होते त्यांच्यामध्ये एक संकल्पना आली की आपण अशा पद्धतीचं एक राष्ट्र घडवावं, स्वराज्य घडवावं. ही संकल्पना त्यांना स्वतःच्या कारकिर्दीमध्ये जरी पूर्ण करता आली नसली तरी जिजाऊ माँसाहेबांच्या बरोबरीनं छत्रपती शिवाजी महाराजांना जेव्हा त्यांचा जन्म झाला त्याच्यानंतर त्यांना अशा पद्धतीनं त्यांनी घडवलं की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला एक वेगळाच इतिहास आणि एक पराक्रमी इतिहास या भूमीला पाहायला मिळाला. छत्रपती शिवाजी महाराजांना लहानपणापासूनच ज्या पद्धतीची शिकवण देण्यात आली, ज्या पद्धतीनं त्यांचं संगोपन करण्यात आलं, त्यांना ज्या पद्धतीची वेगवेगळे युद्ध प्रकार असतील, वेगवेगळ्या भाषांचं शिक्षण असेल, राज्यव्यवस्था असेल, या सगळ्या गोष्टींचं शिक्षण दिलं आणि अतिशय कमी वयामध्ये. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथं आपण लक्षात घेतली पाहिजे की वेगवेगळ्या जाती, जमाती, प्रांत या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्यांना बरोबर घेऊन एक हिंदवी स्वराज्य संकल्पना आपल्या सर्वांच्या समोर मांडली. आता ही संकल्पना नेमकी काय होती? तर एक असं राष्ट्र निर्माण करावं ज्या राष्ट्रामध्ये स्वाभिमानाने प्रत्येकाला जगता येईल, कुठलेही अन्याय अत्याचार त्याच्यासमोर होणार नाहीत, स्त्रियांचा स्वाभिमान राखला जाईल, त्यांची इज्जत राखली जाईल, प्रत्येकाला आपला उदरनिर्वाह चांगल्या पद्धतीनं करता येईल, त्यासाठी लागणाऱ्या सोयीसुविधा त्याला उपलब्ध होतील आणि या जुल्म अत्याचारापासून आपल्या या भारतभूमीचं, आपल्या या महाराष्ट्र भूमीचं रक्षण आपल्याला करता येईल. ह्या विचाराने असंख्य मावळ्यांना बरोबर घेऊन, मग त्याच्यामध्ये तानाजी मालुसरे असतील, येसाजी कंक असतील, बाजीप्रभू देशपांडे असतील, नेताजी पालकर असतील, अशी असंख्य उदाहरणं आहेत इतिहासामध्ये ज्यांना घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी या स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली आणि तिथून पुढं एका झंझावाताला, एका अविरत चालू असणाऱ्या लढाईला सुरुवात झाली. ही लढाई होती परकीय राजवटींच्या विरोधामध्ये, आपल्या स्वाभिमानाच्या विरोधामध्ये, उभं राहिलेल्या शत्रूच्या विरोधामध्ये. मग ते मुघल असतील, आदिलशाही असेल, निजामशाही असेल, कुतुबशाही असेल, असंख्य असे लोक होते, इंग्रज होते, पोर्तुगीज होते, फ्रेंच होते. महाराजांनी त्यांच्याबरोबर संघर्ष केला आणि एक स्वराज्याचा पाया आपल्याला घालून दिला, रायगडावर स्वतःचा अभिषेक केला आणि स्वतःचा राज्याभिषेक करून छत्रपती झाले आणि खऱ्या अर्थानं या महाराष्ट्र भूमीला आणि पर्यायाने या संपूर्ण देशाला एक असा राजा आणि एक अशी ज्योत मिळाली
की ज्याच्या पाठीमागे आजही आपण 350 वर्ष होऊन गेली तरी सुद्धा आपल्या अंगावर शहारे उभे होतात ज्यावेळेला आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव ऐकतो, आणि ते विचार ज्यावेळेला आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात की कशा परिस्थितीमध्ये त्यांनी या सगळ्या गोष्टीची सुरुवात केली. निश्चितपणे आजही 350 वर्ष होऊन गेल्यानंतरही आपल्याला ह्या लोकांच्या मधून प्रेरणा मिळत असते. भविष्याच्या काळामध्ये शिवाजी महाराजांचाच वारसा त्यांचे चिरंजीव धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी पुढे चांगल्या पद्धतीनं चालवला. त्यांच्या मृत्यूनंतर राजाराम महाराजांनी तो वारसा चांगल्या पद्धतीनं चालवला. ताराराणी, आपल्या महाराष्ट्र भूमीमध्ये असंख्य महिला अशा होऊन गेल्या, तो काही आजचा विषय नाही, पण ताराराणींनी सुद्धा अशा परिस्थितीमध्ये स्वतःच्या पतींचं निधन झालेलं असताना, औरंगजेब सारखा बलाढ्य शहनशाह त्यांच्या विरोधात असताना त्यांनी कित्येक वर्ष हा संघर्ष चालू ठेवला आणि शेवटी त्या औरंगजेबची कबर आपल्या या महाराष्ट्र भूमीमध्येच आपल्या सर्वांना बघायला मिळाली. हे आपल्या वीर पुरुषांचा पराक्रम आहे. त्याच्यामध्ये हंबीरराव मोहिते असतील, धनाजीराव जाधव असतील, संताजी घोरपडे असतील, नेमाजी शिंदे असतील, अशी असंख्य नावं आपण घेऊ शकतो की ज्यांनी अतुलनीय पराक्रम या भारत भूमीसाठी त्यावेळेला केला आणि खऱ्या अर्थानं एक चांगला आदर्श आपल्या समोर निर्माण करून दिला की परिस्थिती कशी असो, कितीही बिकट असो, आपल्याकडे साधनं असोत नसोत, संपत्ती असो नसो, पण जर आपण दृढ निश्चय करून एखाद्या गोष्टीचा ठरवलं की आम्हाला हे करायचंच आहे, त्याचा आपण जर पण केला तर आपल्याला कुठलीही शक्ती, कुठलीही ताकद रोखू शकत नाही त्या ठिकाणी पोहोचण्यापासून. हा एक चांगला आदर्श आपल्याला ह्या सगळ्या लोकांनी वेगवेगळ्या अडचणीच्या वेळेमध्ये आपल्याला घालून दिला. हुकूमतपणा रामचंद्रपंत अमात्य बावडेकर असतील, कित्येक नावं आहेत, असंख्य नावं आहेत, बरीचशीच अशीही नावं आहेत की जी दुर्लक्षित राहिली, जी आजपर्यंत आपल्या समोर आली नाहीत, पण अशी कित्येक नावं ज्यांनी या स्वराज्यासाठी, या भूमीसाठी आपलं बलिदान दिलं. आज आपण ह्या सगळ्यांना कुठेतरी विसरतोय का, ही आपण विचार करण्याची गोष्ट आहे. नंतरच्या काळामध्ये छत्रपती शाहू महाराज औरंगजेबाच्या मृत्यूनंतर दिल्लीहून पुन्हा स्वराज्यामध्ये आले आणि खऱ्या अर्थानं या स्वराज्याचं रूपांतर जे साम्राज्यात व्हायला पाहिजे त्याची एक सुरुवात शाहू महाराजांच्या पुनरागमनानंतर झाली. वेगवेगळे योद्धे, बाजीराव पेशवे असतील, त्याच्या आधी बाळाजी विश्वनाथ असतील, ह्या सगळ्यांच्या माध्यमातून असंख्य योद्धे समोर आले. समुद्र किनाऱ्यावर कान्होजी आंग्रेंसारखा मोठा सरदार, सरखेल, ज्याला दर्या सारंग सरखेल आपण म्हणतो, त्यांनी अख्खा सबंध समुद्र किनारा त्यांनी स्वतःच्या नियंत्रणामध्ये ठेवला. असंख्य घराणी होऊन गेली, कित्येकांची नावं घ्यायची, कित्येकांची घ्यायची नाहीत, आपला वेळ कमी पडेल प्रत्येकाची जर आपण नावं घेत बसलो तर. या सगळ्या महापुरुषांना मी सर्वप्रथम वंदन करतो, सलाम करतो. मित्रांनो, ह्याच शृंखलेमध्ये ज्यावेळेला शाहू महाराज सुटून आले, एक अशी परिस्थिती होती की राज्यव्यवस्था थोडीशी डिस्टर्ब होती. उत्तरेमध्येही बादशहाच्या नंतर, औरंगजेब बादशहाच्या नंतर त्याच्या मुलांमध्ये वादविवाद होऊन भांडणं होत होती. बादशहा नेमका कोण असेल ही निश्चित नव्हतं. शाहू महाराजांच्या आई येसूबाई साहेब दिल्लीला अजूनही कैदेमध्ये होत्या आणि अशा या परिस्थितीमध्ये बाळाजी विश्वनाथ यांच्या नेतृत्वामध्ये ज्यावेळेला उत्तरेकडे दिल्लीला जायला ते निघाले शाहू महाराजांच्या आदेशावरून येसूबाईंना सोडवून आणण्यासाठी, त्या स्वारीच्या वेळेला असंख्य मोठमोठे सरदार, त्याच्यामध्ये खंडेराव दाभाडे असतील, कदमबांडे असतील, पांढरे सरदार त्यावेळेला होते, असे बरेचसेच सरदार त्यावेळेला दिल्लीकडे जायला निघाले. हाच तो काळ होता ज्यावेळेला सुभेदार मल्हारराव होळकर अगदी लहान वयामध्ये एक साधा सेनानी म्हणून ते त्या मोहिमेमध्ये सहभागी झाले. त्याच्यानंतरचा किंवा त्याच्या आधीचेही बरेचसेच उल्लेख मिळतात. मित्रांनो, आता इथं फार मी आपल्याला आधीच सांगितलं की मी काही इतिहासकार नाही, त्यामुळे आपण फार डिटेल तारखांमध्ये जाणार नाही, पण मला जितपत माहिती आहे त्या पद्धतीनं आपण त्या तारखा किंवा जे मला सांगता येईल ते सांगू. मूळ विषय हा आहे की आपल्याला त्यांचा पराक्रम, त्यांची विचारधारा, त्यांचे जे काही गुण होते, त्यांनी कशा पद्धतीने ह्याच्यासाठी संघर्ष केला, ह्या गोष्टी आपल्याला या माध्यमातून सर्वप्रथम समजून घ्यायच्या आहेत. तर ही मोहीम त्यांची सुरू झाली. मल्हारराव होळकरांनी ही मोहीम सुरू केली. दिल्लीची मोहीम झाली. त्याच्यानंतर बदलापूरला निजामाविरुद्ध जी मोठी लढाई झाली 1720 मध्ये, त्याच्यामध्ये सुभेदार मल्हारराव होळकरांनी फार मोठा पराक्रम केला. त्याच्याही आधी आपल्याला सांगितलं जातं की मल्हारराव होळकर हे उत्तरेमध्ये माळव्यामध्ये 1728च्या आसपास त्यांचं हे झालं. पण मित्रांनो, मी आपल्याला इथे सांगू इच्छितो की सुभेदार मल्हारराव होळकर यांनी
बाजीराव पेशव्यांच्याकडे यायच्या आधीही, म्हणजे अगदी 1716 नंतर 1719 असेल त्या काळामध्येही त्यांनी माळव्यामध्ये धडक द्यायला सुरुवात केलेली होती. आपल्याकडे अशी साधनं रेफरन्सेस उपलब्ध आहेत की बडवाणीचा जो राणा होता त्याच्याकडेही मल्हारराव होळकरांनी काही काळ सेवा दिलेली आहे आणि त्या बडवाणीचं रक्षण त्यांनी त्यावेळेला जेव्हा उत्तरेमध्ये मराठा सैन्य गेलं त्यावेळेला कित्येकदा असा एक प्रसंग आपल्याला ऐकायला मिळतो, वाचायला मिळतो की मल्हारराव होळकरांनी त्या बडवानी राज्याचं रक्षण केलं. ज्या वेळेला मराठी सैन्याच्या हे लक्षात आलं की समोरच्या बाजूला जो सेनापती संघर्ष करतोय, जो लढतोय, राजापासून लांब ठेवतोय, तो दुसरा कोणी नसून आपलाच एक त्यावेळेला मल्हारराव होळकरांनीच तो समेट बडवानीमध्ये आणि आपल्या मराठा सैन्यामध्ये घडवून आणला. पेशव्यांच्याकडे यायच्या आधीचं एक मल्हारराव होळकरांचं उदाहरण आहे. त्याच समकालीन एक असाही नवीन संदर्भ सध्या सापडतो की सुभेदार मल्हारराव होळकर यांनी दक्षिणेमध्ये म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये मानदेशामधून काही सरदार संघटित करून शाहू महाराजांच्याकडे ते त्यावेळेला गेले होते की आम्हाला तुमच्या या स्वराज्य सेवेमध्ये सामील करून घ्या, आम्हालाही पराक्रम गाजवायचा आहे आणि आम्ही संघर्षाने लढू, आम्ही तुमच्यासाठी निकराने प्रयत्न करू आणि आपल्या या भगव्याला आम्ही सलामत ठेवू. यासाठी मल्हारराव होळकर शाहू महाराजांच्याकडे गेल्याचेही उल्लेख आपल्याला त्यावेळेला मिळतात. त्यानंतर 1721 मध्ये आपण बडवानीचा प्रसंग पाहिला, दिल्ली मोहीम पाहिली. दिल्ली मोहीम मध्ये प्रथमतः बाजीराव आणि मल्हारराव होळकर यांची भेट झाली. मल्हारराव होळकर ही काय व्यक्तिमत्व आहे हे बाजीरावाला त्यावेळेला कळालं. त्याची एक छोटीशी गंमत आहे, मी आपल्याला इथे सांगतो. या मोहिमेमध्येच असा आदेश काढण्यात आला होता की दिल्लीकडे जाणाऱ्या सैन्याने कुठल्याही पिकाला, शेताला हात लावू नये. पण त्याच वेळेला ह्यांचा जो पगार वगैरे द्यायला पाहिजे होता किंवा त्यांच्या बरोबरचे जे सैन्य असेल, घोडे असतील, त्यांच्या खाण्यापिण्याची जी व्यवस्था करायला हवी होती ती व्यवस्था होती. मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही धान्य ज्या वेळेला सांगता त्यावेळेला यांची व्यवस्था करणं हे त्यावेळेच्या लढाईच्या सेनापतीचं कर्तव्य आहे. पण असं न होता ह्यांना अशा सूचना देण्यात आल्या. त्यावेळेला मल्हारराव होळकरांची आणि बाजीराव मध्ये काही नाराजी झाली आणि अशा प्रसंगाला बाजीराव पेशव्यांच्या छातीला मल्हारराव होळकरांनी पेशवा, पण आज माझ्या सैन्याची उपासमार होते, त्याची जबाबदारी कोण घेणार, हा त्यांचा जो करारी बाणा होता तो बाणा बाजीरावांच्या चांगलाच लक्षात होता. आणि 1721 मध्ये बालापूरची लढाई झाल्यानंतर मल्हारराव होळकरांचा पराक्रम खऱ्या अर्थानं बाजीरावाने पाहिला. त्यावेळेला बाजीरावांनी त्यांना आपल्याकडे येण्यासाठी विनंती केली. ह्याच्यामध्ये आपल्याला मल्हारराव होळकरांचं एक पत्र मित्रांनो सापडतं. त्या पत्रामध्ये असा उल्लेख येतो, मल्हारराव होळकर बाजीरावला सांगतात की तुम्ही जिथेही आम्हाला ठेवाल तिथे आम्ही चाकरी करू, प्रामाणिकपणे चाकरी करू, इमाने इतबारे चाकरी करू, पण जिथेही आम्हाला ठेवाल तिथं आम्हाला स्वाभिमानाने आणि आम्हाला इज्जतीने ठेवलं पाहिजे. म्हणजे मित्रांनो आपण इथं पहा की जनरली अशी सिस्टम होतं किंवा असं प्रघात होतं की एखाद्याकडे सर्व्हिसला जात्या वेळी तू मला किती मुलूक देशील किंवा मला काय अधिकार मान मरातब देशील किंवा तू मला किती पैसे देशील ह्याच्यावर ते व्यवहार ठरायचे. पण इथं आपल्याला पाहायला मिळतं की मल्हारराव होळकर फक्त त्यांच्याकडून कशाची अपेक्षा करतात, तर मला स्वाभिमानाने जिथेही ठेवा, मला स्वाभिमानाने ठेवा, मला इज्जतीने ठेवा. ह्याच्यामधून तो व्यक्ती किती स्वाभिमानी असेल हे आपल्याला पाहायला मिळतं. मित्रांनो आता जनरली एक सगळीकडे एक ट्रेंड आहे की मल्हारराव होळकर एक सामान्य अगदी मेंढी चारणाऱ्या कुटुंबातून उदयास आले. पण प्रत्यक्ष ज्या वेळेला आपण कागदपत्र त्यावेळेचे पत्र पाहतो त्यावेळेला एक वेगळंच चित्र निर्माण होतं. निश्चितपणे ते धनगर समाजातील होते आणि त्याचा आम्हालाही अभिमान आहे. पण त्याच्या मागची जी त्यांची ऐतिहासिक पार्श्वभूमी त्यांच्या पूर्वजांची होती त्याच्याबद्दलही आपण जाणून घेतलं पाहिजे, जे आजपर्यंत कुठेही चित्रात आणलेलं दिसत नाही आपल्याला या इतिहासकारांच्या माध्यमातून. तर मल्हारराव होळकरांचे जे आजोबा होते हिंगोजी होळकर, ते सुपे बारामती परगण्यामध्ये देशगौडा ह्या पदावर होते. 63 गावाचं त्यांना त्यावेळेला ह्या देशगौडा पदामध्ये वतन होतं. हे आपल्याला वेगवेगळ्या पत्रांच्या माध्यमातून दिसतं. मल्हारराव होळकरांनी याच अनुषंगाने बाजीराव पेशव्यांना एक लिहिलेलं पत्र आपल्याकडे उपलब्ध आहे. त्याचबरोबर तंजावरमध्ये बृहदीश्वर म्हणून एक मंदिर आहे, मी कधी गेलो नाही, पण तिथला एक शिलालेख पुस्तकांमध्ये बऱ्याचशाच आपल्याला पाहायला
राजेंच्या बरोबर जी काही सरदार मंडळी घराणी जी दक्षिणेमध्ये आली त्याच्यामध्येही होळकर घराण्याचा उल्लेख आपल्याला त्या शिलालेखामध्ये पाहायला मिळतो. तर ह्या सगळ्या गोष्टींवरून त्याच्याही पूर्वीची काही उदाहरणं आहेत, पण ह्या सगळ्या गोष्टीचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला एक लक्षात येईल की मल्हारराव होळकरांच्या आधीही त्यांचे जे पूर्वज होते ते वेगवेगळ्या माध्यमातून या स्वराज्य कार्यामध्ये कार्यरत होते. पण मध्यंतरी जो संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतरचा जो कार्यकाळ होता त्या कार्यकाळामध्ये काही कारणास्तव ही जी काही व्यवस्था होती, वतन व्यवस्था, ती डिस्टर्ब झाल्यामुळे थोडासा आर्थिक फटका त्या काळामध्ये यांना बसला. पण पुन्हा मल्हारराव होळकरांच्या वेळेला या सगळ्या गोष्टी पुन्हा रिवाईव्ह करून त्यांनी सुरुवात केल्याचे आपल्याला या पत्राच्या माध्यमातून दिसून येतं. आता आपण पाहिलं अगदी शून्यातून सुरुवात एका दृष्टीने मल्हारराव होळकरांनी केली. ही सुरुवात करत असताना ज्यावेळेला ते पेशव्याच्या सर्व्हिसमध्ये जॉईन झाले, बघता बघता त्यांनी माळव्यामध्ये स्वाऱ्या करायला सुरुवात केली. मोठमोठ्या लढाया झाल्या. त्याच्यातली एक पहिली लढाई गिरधर बहादूर, दया बहादूर म्हणून जे मुघल सुभेदार होते, ज्यांना जयपूरच्या राजा जयसिंगाने माळव्यामध्ये नियुक्त केले होते आणि ते माळव्याचे सुभेदार म्हणून 2 बंधू तिथं आले, यांच्याबरोबर एक मोठी लढाई झाली नोव्हेंबर 1728 मध्ये. ह्या लढाईमध्ये सुभेदार मल्हारराव होळकरांनी असा पराक्रम गाजवला, त्यांच्याबरोबर अर्थात उदाजी पवार ही त्या लढाईमध्ये होते, की मोठ्या सैन्याचा पराभव त्यांनी अगदी कमीत कमी सैन्यानिशी त्यावेळेला घडवून आणला. खऱ्या अर्थानं शिवाजी महाराजांचा गनिमी कावा उत्तर हिंदुस्थानमध्ये नेण्याचं काम मल्हारराव होळकरांनी केलं असं म्हणायला आपल्याला वावगं ठरणार नाही. त्याच्याबद्दल इतिहासकार एक असं वाक्य वापरतात की एवढा मोठा सुभा बुडवण्यास कित्येक वर्ष लागावीत, पण तो फक्त एका छाप्यात या मल्हारराव होळकरांनी गारद केला. म्हणजे मित्रांनो लक्षात घ्या की किती कमी सैन्यानिशी इतक्या मोठ्या सैन्याचा पराभव केला आणि जी गोष्ट जिंकण्यासाठी असंख्य वर्ष किंवा बरेच महिने लागू शकतील असा एरिया किंवा असं क्षेत्र मल्हारराव होळकरांनी एका लढाईमध्ये, एका छाप्यामध्ये काबीज केलेलं आहे. ही लढाई इतकी जबरदस्त त्यांनी लढली, इतक्या चांगल्या पद्धतीने ती लढाई लढली आणि जिंकली की बाजीराव इतके खुश झाले की त्यांनी स्वतः पत्राद्वारे तुरंत चिमाजी अप्पाजी तिथं त्यावेळेला मल्हारराव होळकरांच्या बरोबर होते. अर्थात ते त्यांच्यापेक्षा वयाने लहान होते, पण चिमाजी अप्पांना बाजीराव पेशव्यांनी कळवलं की मल्हारराव होळकरांना तातडीने तिथे हत्तीचा सन्मान देण्यात यावा आणि मल्हारराव होळकरांना हत्तीचा सन्मान तिथं देण्यात आला. त्याच्याही पूर्वी 1725 मध्ये सुभेदार मल्हारराव होळकर हे सरंजामी सरदार झाले होते. मोठ्या प्रमाणामध्ये सैन्य ते स्वतःजवळ ठेवायला लागले होते. त्यांच्या बरोबरीनं उत्तरेत जात असताना ज्यावेळेला त्यांची जबाबदारी वाढू लागली त्यावेळेला त्यांनी राणोजी शिंदेंनाही पेशव्यांच्याकडून आपल्याबरोबर मागून घेतलं आणि एक चांगला खंदा साथीदार, खंदा जोडीदार, ज्याला ते सोबती म्हणायचे, इतिहासामध्ये उल्लेख सोबती असा येतो, तर तो सोबती त्यांना मिळाला आणि या जोडीने उत्तर हिंदुस्थानामध्ये असंख्य लढाया केल्या, असंख्य मोठमोठे पराक्रम तिथं गाजवलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतरची लढाई आहे मल्हारराव होळकरांची दया बहादूर, गिरधर बहादूरच्या नंतरची. ती लढाई आहे मोहम्मद बंगशच्या बरोबरची. दया बहादूर, गिरधर बहादूरचा पराभव झाल्यानंतर परत जयसिंग आला. महाराजा जयसिंग जो जयपूरचा राजा होता त्याला माळव्याचा सुभेदार बादशहाने नियुक्त केला, पण जयसिंगाने काही कारणास्तव ती जबाबदारी नाकारली आणि नंतर मोहम्मद बंगश हा माळव्याचा सुभेदार झाला. सुभेदार झाल्यानंतर 1730 मध्ये तो जेव्हा माळव्यामध्ये आला त्यावेळेला सुभेदार मल्हारराव होळकर यांनी पुन्हा त्याचा दारुण पराभव केला आणि नामुष्की पत्करून बंगशला पुन्हा दिल्लीला जावं लागलं. तिथून पुढे बादशहानं त्याला ह्या नामुष्कीच्या पराभवामुळं त्याला त्याच्या सेवेतूनही काढून टाकलं. 1732 मध्ये असंख्य ही पराक्रमाची जी शृंखला, छोटी छोटी प्रसंग आहेत बरीचशीच, पण ती मी इथं आज सांगत नाही कारण खूप वेळ लागेल आपल्याला. तर ही पराक्रमाची शृंखला अशीच चालू असताना 1732 मध्ये सुभेदार मल्हारराव होळकर, राणोजी शिंदे, धारचे उदाजी पवार असतील, देवासचे पवार असतील, या सगळ्यांच्या मध्ये माळव्याची वाटणी करून देण्यात आली आणि प्रत्येकाला वेगवेगळे सुभे त्यावेळेला देण्यात आले. त्यानंतर बंगशचा पराभव झालेलाच होता, पण बादशाह काही गप्प बसलेला नव्हता. अशा परिस्थितीमध्ये वाचवायचा, कारण सुभा वाचवायचा असेल तर मोठा सेनापती पुन्हा आपल्याला तिथे पाठवायला पाहिजे. म्हणून पुन्हा जो जयपूरचा राजा होता जयसिंग, आता आपण एक पोझिशन लक्षात घेतली पाहिजे की दिल्लीमध्ये
असंख्य सरदार निकामी ठरत होते. या जोडीच्या समोर कुणाचाही टिकाव लागत नव्हता. आणि जयसिंग हा एकमेव राजा त्यावेळेला होता की बादशाला वाटत होतं की हा माणूस या माळव्याच्या प्रांतामध्ये नियंत्रण आणू शकेल. त्यामुळे बादशाने पुन्हा जयसिंगला, राजा जयसिंगाला तिकडे पाठवलं. 1732 मध्ये पुन्हा त्याला सुभेदार म्हणून माळव्याचा नेमला. आणि जयसिंग जेव्हा दक्षिणेमध्ये जयसिंग आल्यानंतर तो मनसोर जवळ आला. मनसोर जवळ आल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये जयसिंगाचं सैन्य होतं. त्याला सुभेदार मल्हारराव होळकर तिथे सामोरे गेले. मोठं सैन्य, पण मुघलांची एक डिसएडव्हान्टेज किंवा नेगेटिव्ह पॉइंट असा होता की त्यांच्याकडे मोठमोठ्या तोफा आणि पायदळ आणि एक मोठ्या प्रचंड प्रमाणावर त्यांचा लवाजमान जो काही थाटबाट असायचा, त्याच्यामुळे त्यांची जी मिलिटरी मुवमेंट होती किंवा जे वाटचाल आपण ज्याला म्हणू किंवा फास्ट मुवमेंट जे लढाईमध्ये गरजेची असती, ती त्यांच्या सैन्याची होत नसल्यामुळं वेगवेगळ्या कठीण प्रसंगामध्ये ते अडकून बसायचे. आणि नेमका ह्याचाच फायदा, जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी काव्याचा आदर्श घालून दिला, सुभेदार मल्हारराव होळकरांनी तोच गनिमी कावा उत्तर हिंदुस्थानामध्ये मल्हार तंत्र या रूपाने इम्प्लिमेंट केला. ह्या प्रसंगामध्ये एक लढाई झाली. लढाई सुरू झाल्यानंतर जयसिंग ज्या वेळेला मल्हारराव होळकरांच्या आणि जयसिंगाच्या सैन्यामध्ये लढाई जुंपली, काही काळ लढाई झाल्यानंतर मल्हारराव होळकरांच्या सैन्याने तिथून पटकन माघार घेतली. जयसिंगाच्या सैन्याला वाटलं की हे सैन्य आता पळून जातंय की काय मल्हारराव होळकरांचं, आणि ते सैन्य त्यांचा पाठलाग करू लागलं. साधारण एक 16 कोसाचं अंतर ओलांडल्यानंतर अचानकपणे मल्हारराव होळकरांचं सैन्य पुन्हा वळालं आणि ते जयसिंगाच्या सैन्यावर तुटून पडलं. आता जयसिंगाच्या सैन्याची परिस्थिती अशी झाली होती की धावपळ करून आता त्यांच्यामध्ये त्राण राहिलेलं नव्हतं की आता लढायचं कसं. आणि अशा परिस्थितीमध्ये मल्हारराव होळकरांनी जयसिंगाचा हा दारुण पराभव तिथं केलेला आहे मनसोरमध्ये. हा पराभव झाल्यानंतर जयसिंग 1733 मध्ये 6 लाख रुपये आणि 28 परगणे मल्हारराव होळकरांनी त्यावेळेला घेतलेले आहेत चौथाई सरदेशमुखीच्या रूपामध्ये. एक मोठा विजय त्यावेळेला संपादन केला आणि खऱ्या अर्थानं आर्थिक अडचणीत जे त्यावेळेला मराठा साम्राज्य होतं त्याला एक चांगल्या अर्थानं पाठबळ या लढाईच्या माध्यमातून मिळालं. ह्याच दरम्यान गुजरातमध्ये अभयसिंगाने पिलाजी गायकवाडांचा पराभव केलेला होता आणि त्या अभयसिंगाच्या विरोधामध्ये लढण्यासाठी गायकवाडांचं सैन्य, त्याचबरोबर दाभाडे आणि कदमबांडे या मोठ्या सेनानींचं सैन्य त्याच्याशी संघर्ष करत होतं. अशा परिस्थितीमध्ये जयसिंग माळव्यामध्ये होळकरांशी लढत होता. जयसिंगाचा पराभव झाला. त्याच वेळेला मल्हारराव होळकर आणि राणोजी शिंदे त्याचा पराभव करून गुजरातेमध्ये आपल्या या सहकारी गायकवाडांच्या मदतीसाठी गेले. तिथे गेल्यानंतर त्यांनी चंपानेर घेतलं. चंपानेर घेतल्यानंतर पावागडचा किल्ला त्यांनी काबीज केला आणि गायकवाडांना तिथे जी काही लागणारी मदत होती, रसद होती, ती पुरवून ते पुन्हा मालव्याकडे आले. तर असं आपण पाहू शकतो की किती मोठ्या स्केलला, आणि हा जो स्पॅन आहे त्यांचा लढाईचा जो स्पॅन आहे, आपण विचार करा मध्य प्रदेश, मालवा, तिकडे गुजरातमध्ये बडोद्यापर्यंत, खाली दक्षिणेला पुण्यापर्यंत आणि उत्तरेमध्ये आपण ऑलमोस्ट ग्वालियरपर्यंतचा जो हा प्रांत आहे, त्याचबरोबर राजस्थान. म्हणजे हा जो त्यांचा वर्क एरिया आहे, कार्यक्षेत्र आहे, किती वास्ट आहे. आणि या कार्यक्षेत्रामध्ये काम करत असताना यांना किती मुवमेंट्स कराव्या लागत असतील, त्याच्यासाठी लागणारी एनर्जी, त्याच्यासाठी लागणारे रिसोर्सेस हे किती मोठ्या स्केलला त्यांना लागत असतील, ही खरोखर इथे एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन ते ज्या वेळेला आपल्या सहकाऱ्यांना सपोर्ट करतात, सप्लायज देतात, किती चॅलेंजिंग काम त्यावेळेला ह्या लोकांना करावं लागत असेल. आणि निश्चितपणे त्यावेळेला आजच्यासारखी काही साधनही उपलब्ध नव्हती, पण अशा परिस्थितीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर ट्रूप्सचं मुवमेंट करणे, इट इज अ इनक्रेडिबल थिंग आय वुड से. त्याच्यानंतरचा एक इन्सिडन्स आहे मल्हारराव होळकरांच्या जीवनामधला. बुंदीचा जो राजा होता, बुंदीच्या राजाचा, आता मी आपल्याला सांगितलं की दिल्ली दरबारामध्ये जयसिंगाचं महत्व फार मोठ्या प्रमाणावर वाढलेलं होतं, कारण दिल्ली सल्तनतीमध्ये दुसरा त्याच्या तोडीचा मोठा सरदार राहिलेला नव्हता. आता ह्या परिस्थितीमध्ये स्वतःचं महत्व वाढवून घ्यायचं किंवा आपल्याला जे काही गोष्टी मिळवून घ्यायच्या आहेत त्यासाठी सततपणे महाराजा जयसिंग जो जयपूरचा होता त्याचे प्रयत्न चालू होते. आणि ह्याचाच एक भाग म्हणून त्याने बुंदीचं राज्यही बळकावलं आपल्या सैन्याच्या हिमतीवर आणि मुघली बादशाच्या मदतीच्या जोरावर. त्यांनी ते बुंदीचं राज्य स्वतःकडे बळकावलं आणि तिथला जो राजा होता बुधसिंग, तो बुधसिंगाला नाईलाजास्तव उदयपूरला जाऊन राहावं लागलं. नंतरचा काही काळ असाच लोटला
तो बुधसिंग उदयपूरला राहिला. तो निराश हताश झालेला होता. त्या बुधसिंगाचा मुलगा ह्याच्या काळामध्ये एक असा ठराव झाला आणि या बुधसिंगाने, त्याच्या मुलाने आणि इतर काही त्यांचे जे कोणी सल्लागार मंडळी होते त्यांनी ठरवलं की आपण निश्चितपणे मल्हारराव होळकर असतील, राणोजी शिंदे असतील यांची जर मदत घेतली तर आपला हा पेच प्रसंग आपण निश्चितपणे सोडवू शकू. आणि ह्या माध्यमातून ते मल्हारराव होळकरांना अप्रोच झाले. त्यांनी विनंती केली की तुम्ही आम्हाला या आमच्या अडचणीच्या काळामधून आम्हाला सोडवा. सुभेदार मल्हारराव होळकरांनी ही एक संधी पाहिली की आपल्याला राजस्थानमध्ये एक नवीन ॲली निर्माण होतोय, एक अलाइड फोर्स आपल्यासाठी तयार होते आणि निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये याचा आपल्याला फायदा होईल. या गोष्टीचा विचार करून त्यांनी तुरंत होकार दिला आणि यामध्ये त्यांनी युद्ध केलं. जयसिंगाचा तिथे पराभव झाला. जयसिंगाचा पराभव करून जयसिंगाच्या सैन्याचा बुंदीचं राज्य होळकरांनी पुन्हा मिळवून दिलं बुंदीच्या राजाला आणि त्याचा तिथे राज्याभिषेक झाला. ह्या वेळेला बुधसिंगांच्या ज्या पत्नी होत्या त्यांनी सुभेदार मल्हारराव होळकरांच्या हातावर राखी बांधली आणि त्यांना आपला भाऊ मानला. खऱ्या अर्थानं जे स्वतःला श्रीरामाचे वंशज म्हणवतात अशा श्रीरामाच्या वंशजांनी खऱ्या अर्थानं आपल्या महाराष्ट्र भूमीतल्या एका वीराला स्वतःचं बंधू मानणं ही एक खऱ्या अर्थानं मोठी गोष्ट आहे आणि याचे उल्लेखही इतिहासामध्ये झालेले आहेत. याच्यानंतर साधारण 1734-35चा काळ असेल. या 1734-35च्या काळामध्ये सुद्धा ही काही शांत बसणारी ही मंडळी नव्हती, कारण आपला हेतूच हा होता की उत्तर हिंदुस्थान, छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्वप्न होतं की दिल्लीवर भगवा फडकला पाहिजे, त्या स्वप्नासाठी अहोरात्र ही माणसं आपली सगळी झटत होती. आणि ह्यामुळं 1734-35 मध्ये दिल्लीच्या बादशहाने आता काय करायचं, या शिंदे होळकरांना कसं कंट्रोलमध्ये आणायचं. होळकरांचं तर सैन्य आपल्याला ऐकतच नाही अशी परिस्थिती त्यांच्या समोर उद्भवलेली असताना दिल्लीच्या बादशहानं आपला जो वजीर होता कमरुद्दीन, तो आणि खान डोरान म्हणून एक मोठा सरदार होता, या दोन्ही मोठ्या सरदारांना या शिंदे होळकरांचा परिपत्य करण्यासाठी माळव्यामध्ये पाठवण्याचा निर्णय केला आणि त्यांना राजपुताना मार्गे माळव्यामध्ये यायला मोठं सैन्य दिल्लीहून निघालं. बघता बघता जयपूरचा राजा जयसिंग असेल, जोधपूरचा राजा असेल, कोटाचा राजा असेल, ही सर्व मंडळी या दिल्लीहून येणाऱ्या मुघल सैन्याला सामील झाली आणि साधारणपणे एक 2 लाखाचं सैन्य निर्माण झालं. या 2 लाखाच्या सैन्यामध्ये असंख्य तोफा होत्या, इतक्या की इतिहासामध्ये उल्लेख आहे की त्या मोजता येणार नाहीत. इतक्या तोफा, मोठमोठे हत्ती, घोडे, मोठा लवाजमा त्यांच्याबरोबर चालत होता. आणि असं चालत चालत प्रवास करत हे सैन्य मुकुंद दऱ्याजवळ येऊन पोचलं. मुकुंद दऱ्याजवळ येऊन पोचल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की खिंडीमध्ये तर पुढच्या बाजूला शिंदे होळकरांचं सैन्य उपस्थित आहे. आता लढाईला सुरुवात होणार अशी परिस्थिती दिसत असताना ठरल्याप्रमाणे आपली जी काही गनिमी काव्याची पद्धत होती त्या पद्धतीनं अतिशय वेगवान हालचाली, आपल्या घोडेस्वारांचं जे पथक होतं शिंदे होळकरांचं, ते इतकं वेगवान होतं की अगदी फास्ट मुवमेंट्स यांना करता येत होत्या. त्याच्या दुसऱ्या बाजूला हे जे मुघल सैन्य होतं यांच्याकडे अवजड तोफा होत्या, त्याचबरोबर यांची जी काही लवाजमा, जे काही सेटअप होता त्याची मुवमेंट होण्यासाठी त्यांना फार त्या काळी त्रास व्हायचा. ह्या सगळ्या परिस्थितीचा विचार करता सुभेदार मल्हारराव होळकर आणि राणोजी शिंदेंनी छापामार पद्धतीने या सैन्याचा इतका दमछाक केली आणि इतके हाल केले, त्यांच्या सगळ्या सप्लाईज बंद केल्या, त्यांना मिळणारे सगळे जे रिसोर्सेस होते ते कट ऑफ केले, त्यांच्या तळामधून, त्यांच्या कॅम्प्समधून त्यांचे घोडे, वेगवेगळ्या तोफा यांनी पळवून आणण्याचे तिथं प्रयत्न केले आणि खरोखर यांचे नाकेनऊ आणून सोडले. यांना मुघल सैन्याला बरं हे करत असतानाच जोधपूर आणि जयपूरवर सुद्धा यांनी चाल केली आणि जयपूर, जोधपूरकडे सैन्य पाठवलं. तिकडे सैन्य गेल्यानंतर ती दोन्ही शहरं इनसिक्युअर्ड, ही लोक सोडून सगळी लढाईला इकडे आले होते. यांनी कधी कल्पनाही, राजपूत लोकांनी आणि जे काही मुघल सैन्य आलं होतं त्यांनी कधी कल्पनाही केली नव्हती की हा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या एरियामध्ये घुसून आपल्यावर लढाई करतील. अगदी जोधपूरपर्यंत, जयपूर जोधपूरपर्यंत सुभेदार मल्हारराव होळकरांच्या सैन्याने त्यावेळेला स्वारी केली आणि खऱ्या अर्थाने या सगळ्यांच्या नाकेनऊ आणून सोडले. याच प्रसंगामध्ये तिथे एक मुघलांचं सांबार म्हणून एक मुघल एरियामधलं एक मोठं शहर होतं, ते शहर पूर्णपणे लुटून फस्त या सैन्यानं केलं आणि शेवटी हा जो वजीर होता कमरुद्दीन आणि खान डोरान, या सगळ्यांना नाईलाजास्तव शरणागती पत्करावी लागली आणि तह करावा लागला. या तहामध्ये 22 लाख रुपये
सुभेदार मल्हारराव होळकर आणि राणोजी शिंदे यांना द्यावे लागले आणि एक नामुष्की होणारा पराभव या मुघल सैन्याला आणि त्यांच्याबरोबरच्या सहकाऱ्यांना त्यावेळेला झेलावा लागला. ही लढाई इतकी मोठी आणि इतका मोठा पराक्रम सुभेदारांनी गाजवला की ह्याची ज्यावेळेला बातमी सातारच्या छत्रपतींना पोचली त्यावेळेला खुद्द छत्रपतींनी सातारच्या या दोन्ही सरदारांचा मोठ्या प्रमाणावर सत्कार सन्मान केला. ह्याचे उल्लेखही आपल्याला तिथे सापडतात. नंतरच्या काळामध्ये असंख्य लढाया झाल्या. पालखेडची लढाई असेल, त्यानंतर 1737 मध्ये बाजीराव पेशव्यांची जी दिल्ली स्वारी असेल, त्या दिल्ली स्वारीमध्ये सुभेदार मल्हारराव होळकरांनी मोठा पराक्रम गाजवलेला आहे. निजामाच्या विरोधातल्या पालखेडच्या लढाईमध्ये त्यांनी मोठा पराक्रम तिथे गाजवलेला आहे. त्यानंतर ते दक्षिणेमध्ये आले. शाहू महाराजांच्या नेतृत्वामध्ये मिरजेवर जी स्वारी झाली, त्या मिरजेच्या स्वारीमध्येही सुभेदार मल्हारराव होळकर हे सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळतात. वसईची पोर्तुगीजांच्या विरोधातली मोहीम असेल, त्याच्यामध्ये सुभेदार मल्हारराव होळकरांनी सहभाग नोंदवला. वसईचा किल्ला ज्यावेळेला हाती येत नाही अशी परिस्थिती पाहिली, असंख्य मोठ्या प्रमाणावर लढाई तिथं चालू होती. अशा परिस्थितीमध्ये त्या किल्ल्याला सुरुंग जाऊन लावायचं जे काम होतं ते या होळकरांच्या सैन्यानं त्यावेळेला केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. कित्येक उदाहरणं आहेत, वेगवेगळ्या काळामधली आहेत. सगळ्या डिटेल्स जर आपण जायला लागलो तर आपल्याला दिवस कमी पडेल. त्याच्यानंतर 1751 मध्ये ज्यावेळेला दिल्लीच्या बादशहाला आणि दिल्लीचा जो वजीर होता गाझीउद्दीन, त्या गाझीउद्दीन खानाला उत्तरेमधले जे रोहिलखंड त्या भागातले जे पठाण मंडळी होती त्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात व्हायला लागला. आणि हा उपद्रव होत असताना आता यांना आवरायचं कसं, यांना आवर कसा घालायचा, एक मोठा प्रश्न या बादशाहसमोर आणि वजिरासमोर निर्माण झाला. आणि त्यांनी एकमेव शक्ती जी यांना थांबवू शकते ते म्हणजे सुभेदार मल्हारराव होळकर. मल्हारराव होळकरांना पाचारण केली. मल्हारराव होळकर सड्या घोड्यानिशी उत्तरेकडे जायला निघाले. त्यांच्याबरोबर त्यांनी जाटांना घेतलं आणि ते दुआबामध्ये अंतर्वेदीमध्ये घुसले आणि बघता बघता या पठाणांचा पराभव करून सुभेदार मल्हारराव होळकरांनी त्यांच्यावर एक अशी जरब बसवली की अगदी नंतरच्या कित्येक वर्षांपर्यंत सुद्धा मल्हार आया ही नुसती गर्जना जरी ऐकली तरी दुआबन अंतर्वेदीमधले जे लोक होते ते पळापळी करायला सुरुवात करायचे. अगदी पठाण बिठाण कोणी असू द्यात, ह्या लोकांना इतका मोठा त्याचा दरारा आणि इतका मोठी जरब त्यांच्यावर बसली की त्याची सीमा नाही. ही लढाई घडल्यानंतर दुआब अंतर्वेदी वर जेव्हा नियंत्रण यांनी मिळवलं, त्याच्यानंतर 1752 मध्ये जो अहमदिया करार झाला, बादशहाच्या आणि पर्यायाने परकीय शत्रूंच्या पासून या हिंदुस्थानाच्या रक्षणाची जबाबदारी मराठ्यांनी घेतली. तो करार ही शिंदे होळकरांच्या माध्यमातून सुभेदार मल्हारराव होळकर स्वतः या कराराच्या वेळी उपस्थित होते. असा हा अहमदिया करार 1752 मध्ये झाला. आणि खऱ्या अर्थानं जी आपल्याकडे म्हण प्रचलित आहे, दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा, ते दिल्लीचे तख्त राखण्याचं काम सुभेदार मल्हारराव होळकर आणि राणोजी शिंदे या जोडीनं केलेलं आहे. आणि ही म्हण त्यावेळेपासून आपल्याकडे रुजू झाली की दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा. दिल्लीची 1752 मधला अहमदिया करार झाला. त्याच्यानंतर रघुनाथराव पेशव्यांची उत्तरेकडे स्वारी निघाली. या स्वारीमध्ये कुंभेरीच्या सूरजमल जाटा विरुद्धच्या लढाईमध्ये सुभेदार मल्हारराव होळकर यांचे चिरंजीव खंडेराव हे धारातीर्थी पडले. मल्हारराव होळकरांनी एक पण केला की या सूरजमल जाठाची कबर जोपर्यंत मी इथे खणत नाही तोपर्यंत माझ्या मुलाच्या ह्याला शांती मिळणार नाही आणि तोपर्यंत माझी जी प्रतिशोधाची भावना आहे ती थांबणार नाही. पण मित्रांनो, ज्यावेळेला देशहित समोर येतं त्यावेळेला एक योद्धा काय करतो ह्याच्याबद्दल मी आपल्याला सांगणार आहे. पण पहिल्यांदा आपण हा एक जो चॅप्टर आहे तो आपण कंप्लीट करून घेऊ. तर ही लढाई झाली कुंभेरीची. त्यानंतर पुढे प्रस्थान झालं आणि अटक स्वारी झाली. अटक स्वारीमध्ये सुभेदार मल्हारराव होळकर होते. रघुनाथराव पेशव्यांच्या बरोबर इतरही सरदार दक्षिणेमधून आलेले होते. त्या सरदारांच्या बरोबरीनं सुभेदार मल्हारराव होळकर एक मुख्य सरदार सल्लागार म्हणून रघुनाथराव पेशव्यांच्या बरोबर होते. अटकेवर जेव्हा भगवा फडकवला गेला त्यावेळेला मल्हारराव होळकरांचे पुतणे तुकोजीराव होळकर हे त्यावेळेला मानाजी पायगुडे, तुकोजी होळकर, साबाजी शिंदे ही सगळी मंडळी तिथं उपस्थित होती. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये जी दुसरी म्हण प्रचलित आहे की अटके पार मराठ्यांनी झेंडे लावले,
ती म्हण सुद्धा एका अर्थाने आपण म्हणू की सुभेदार मल्हारराव होळकर, राणोजी शिंदे असतील किंवा त्यांच्यानंतर जयाप्पा शिंदे असतील, दत्ताजी शिंदे असतील, तुकोजीराव होळकर असतील, मानाजी पायगुडे असतील, या वीरांच्यामुळं आज आपल्या महाराष्ट्राला ही म्हण आपल्याला मिळते. आणि खऱ्या अर्थाने यांच्या काळामध्ये अटकेपासून कटकेपर्यंत असं हे जे शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्य होतं ते पसरलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आता मित्रांनो, अजून एक गोष्ट इथं विचार करण्यासारखी आहे की ज्यावेळेला रघुनाथराव पेशव्यांनी अटकस्वारी केली त्यावेळेला त्यांचे इराणच्या बादशाहबरोबरही त्यांचे करस्पॉन्डन्स चालू होते, पत्रव्यवहार चालू होता. ह्या मोहिमेमध्ये ज्यावेळेला इराणच्या बादशाहबरोबर कम्युनिकेशन चालू होतं तेव्हा प्लॅनिंग हे होतं की अफगाणिस्तानचा जो बादशाह आहे त्याला पराजित करून हा सगळा मुलूक आपण कसा काबीज करता येईल आणि त्याच्यासाठी एकमेकाचं कोऑपरेशन आपल्याला कसं घेता येईल याच्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये त्यावेळेला प्रयत्न. आणि या वेळेला मला आपल्याला एक गोष्ट आपलं लक्ष आकर्षित तिकडे करावं असं मला वाटतं की ज्या वेळेला इराणचा बादशाह रघुनाथराव पेशव्यांना पत्र लिहितो त्याच वेळेला तो सुभेदार मल्हारराव होळकरांनाही पत्र लिहित होता की कशा पद्धतीनं आपल्याला हा करार करून घेता येईल एकमेकाबरोबर सहकार्याचा. याच्यावरून सुभेदार मल्हारराव होळकरांची त्यावेळेला त्यांचा जो एक त्यांचा काय स्टँड होता किंवा काय लेवलपर्यंत ते पोचलेले होते ह्याचं आपल्याला उदाहरण म्हणजे हिंदवी स्वराज्यामध्ये त्यांचा रोल हा किती इम्पॉर्टंट होता त्या काळामध्ये हे आपल्याला ह्याच्यावरून पाहायला मिळतं की स्वतः इराणचा बादशाह सुद्धा त्यांना पत्र लिहितोय आणि त्यांची निश्चितपणे ख्याती त्यांची इराणपर्यंत यावेळेला पोचलेली असेल, ह्याला कुठलाही अपवाद आहे असं मला वाटत नाही. अटक मोहीम झाली, त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा एक विषय जो चर्चेला जातो तो पानिपतचा विषय आहे. पानिपतच्या विषयामध्ये बऱ्याचशाच इतिहासकारांनी काही दोष दिलेले आहेत, पण मित्रांनो कुठलाही इतिहास हा बयास्ड असू नये, एका दृष्टिकोनातून त्याला कधीही पाहू नये, मग तो शत्रूचा असू द्या कुणाचाही असू. सामग्री आपल्याकडे उपलब्ध असताना वेगवेगळ्या इतिहासांनी याचं खंडन केलेलं असताना सुद्धा जाणून बुजून मल्हारराव होळकरांच्यावर या पानिपतच्या युद्धासंदर्भामध्ये वेगवेगळे आरोप केले जातात. पण एक महान पराक्रमी योद्धा जो देशासाठी इतके वर्ष लढला त्याने त्याची जबाबदारी निश्चितपणे त्या पानिपतच्या लढाईमध्ये चांगल्या पद्धतीने पार पाडलेली आहे आणि कुणाच्यामध्ये हिंमत नाही की जो त्याच्याकडे बोट दाखवेल. ह्याची कित्येक संदर्भ, कित्येक उदाहरणं आपल्याला ह्या आपल्या इतिहासामध्ये पाहायला मिळतात. वेगवेगळ्या इतिहासकारांनी त्याच्यावर लिखाण केलेलं आहे. त्याच्या फार डिटेल्समध्ये मी जाऊ इच्छित नाही, पण त्याच्या अनुषंगाने मी 1-2 गोष्टी सांगू इच्छितो की पानिपतची लढाई झाल्यानंतर अवघ्या 6 महिन्यामध्ये मल्हारराव होळकरांनी आग्र्याचा किल्ला स्वतःच्या ताब्यामध्ये आणलेला आहे. तिथून पुढं 6 वर्षामध्ये उत्तर हिंदुस्थानामध्ये मराठ्यांची व्यवस्था जशी पूर्वी होती किंवा त्या पर्यायाने त्याच्यापेक्षाही जास्त ताकदीने मराठ्यांचं साम्राज्य तिथं परत उभं करण्यास मल्हारराव होळकरांनी केलेलं आहे. त्याचबरोबर आपल्याला एक गोष्ट इथं लक्षात घेतली पाहिजे की खुद्द पेशव्यांनी संपूर्ण हिंदुस्थानाचा इख्तियार त्यावेळेला मल्हारराव होळकरांच्यावर दिलेला होता. एका दृष्टीनं पूर्ण हिंदुस्थानाची जबाबदारी सुभेदार मल्हारराव होळकरांच्यावर दिली होती. जाणून बुजून एखाद्या व्यक्तीला टार्गेट करणे किंवा त्याच्याबरोबर अन्याय करणे या गोष्टी इथून पुढे इतिहासात कधीही खपवून घेतल्या जाणार नाहीत. हे सर्वांनी इथं आपण विचारात घेतलं पाहिजे. पानिपतच्या नंतर जवळजवळ 6 वर्ष आपण एक गोष्ट पानिपतच्या संदर्भामध्ये अजून लक्षात घेतली पाहिजे की ज्या सुभेदार मल्हारराव होळकरांनी स्वतःच्या आयुष्यातली 40 वर्ष या रणभूमीमध्ये रणांगणावर खर्ची पाडलेली होती, उत्तर हिंदुस्थानाचा ज्यांना इत्तमभूत अभ्यास होता, खाच खळगे, वेगवेगळ्या वाटा, रस्ते, तिथलं राजकारण, या सगळ्या गोष्टीचा ज्या व्यक्तीला अभ्यास होता त्या व्यक्तीच्या सल्ल्याचं जर तिथं पालन केलं गेलं असतं तर निश्चितपणे आपल्याला निकाल काहीतरी वेगळे पाहायला मिळाले असते. पण दुर्दैवानं त्या युद्धाचं नेतृत्व वेगळं होतं, त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. त्यांनी कुठल्या अनुषंगाने काही निर्णय घेतले असतील हे त्यावेळच्या लोकांनाच माहिती. आज आपण त्याच्याबद्दल फार काही बोलू शकत नाही, पण निश्चितपणे एक आपल्याला चांगला इतिहास बघायला मिळाला असता. कारण असे अनुभवी माणसं बरोबरीनं असताना जे काही निर्णय घेतले गेले ते निर्णय अतिशय चुकीचे घेतले गेले आणि त्याच्यावर आपण एक सेपरेट लाईव्ह सेशन घेऊ शकतो. त्यामुळे तो विषय आज आपण इथं घ्यायला नको. तर अशी ही ज्या काही घटना त्यांच्या आयुष्यातल्या आहेत त्याच्यावर आज आपण इथं चर्चा केली. पानिपतच्या लढाईनंतर सतत 6 वर्ष सुभेदार मल्हारराव होळकरांनी संघर्ष करून उत्तर हिंदुस्थानामध्ये पुन्हा आपला वचक बसवला आणि 1766 साली
आलमपूर येथे कालपीच्या इंग्रजांबरोबरच्या लढाईनंतर आलमपूर येथे सुभेदार मल्हारराव होळकर हे आजाराने निधन पावले. त्यांच्या निधनाच्या ठिकाणी आलमपूरमध्येच पुण्यश्लोक अहिल्या मासाहेबांनी त्यांची छत्री बांधली. आपण हे त्यांच्या छत्रीचं चित्र इथं पाहू शकतो. या चित्राचा हे ऍक्च्युली एक जुना फोटोग्राफ आहे आणि हा फोटोग्राफ आहे माझे पंजोबा ज्यावेळेला उत्तर हिंदुस्थानामध्ये काशी प्रयाग इकडे तीर्थयात्रेसाठी गेलेले होते त्यावेळेला जो त्यांचा लवाजमा होता ते लवाजमा घेऊन ते आलमपूरलाही गेले होते आणि त्यावेळेला टिपलेलं हे चित्र आहे. साधारण 1860च्या आसपासचं हे चित्र आहे. तर ही सुभेदार मल्हारराव होळकरांची आलमपूर येथील समाधी आहे. आजही सुस्थितीत आहे. त्याची पूजा अर्चा व्यवस्थित त्या काळाप्रमाणेच आजही चालू आहे. आणि अशा या पराक्रमी वीर पुरुषाचं आलमपूर येथे निधन झालं. त्यांच्या नंतरच्या काळामध्ये पुण्यश्लोक मासाहेब यांनी मोठ्या प्रमाणामध्ये काम केलेलं आहे. पण त्याआधी आपण सुभेदार मल्हारराव होळकरांच्या कॅरेक्टर मधले किंवा एक थॉट प्रोसेस होती किंवा त्यांची एक विचारधारा होती, कशा पद्धतीचं त्यांचं व्यक्तिमत्व होतं ह्याबद्दल आपण थोडंसं जाणून घेऊया. सुभेदार मल्हारराव होळकरांचं ओव्हरऑल चरित्र आपण पाहिलं, त्यांची ऐतिहासिक पार्श्वभूमी काय होती ते आपण पाहिलं, त्यांनी केलेल्या लढाया आपण पाहिल्या. पण फक्त इतिहास किंवा लढाया हे जाणून घेत असताना त्या व्यक्तीचा स्वभाव काय होता, त्याचे वेगवेगळे गुण काय होते हेही जाणून घेणं तितकंच महत्वाचं आहे. मित्रांनो, एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की राष्ट्रनिष्ठा किंवा स्वाभिमान छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यामध्ये जी एक राष्ट्रभावना किंवा एक स्वराज्य भावना जी निर्माण केली होती आणि आपण शिवाजी महाराजांच्या शिवकाळामध्ये आपण पाहिलं की सगळ्या गोष्टीचा मोह बाजूला ठेवून असंख्य मावळे पराक्रम गाजवला, लढले, फक्त एका विचारासाठी, ती होती राष्ट्रभावना, देशभावना. आपल्याला सुभेदार मल्हारराव होळकरांच्या बाबतीत ही पाहायला मिळते. त्याचे एक उदाहरण आहे, सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेला मल्हारराव होळकरांच्या काही लढाया झाल्या, त्यांचा पराक्रम पाहिला, त्यावेळेला हैदराबादच्या निजामाने प्रयत्न केला की ह्या मोठ्या सेनानींना मल्हारराव होळकर, राणोजी शिंदे असतील यांना आपल्या बाजूने आपल्याला घेता येईल. त्यांच्यासाठी त्यांनी मोठमोठी आमिष त्यांना दाखवली, याच्या नोंदी इतिहासामध्ये आहेत. तर अशी आमिष दाखवून सुद्धा असा काळ होता त्यावेळेला की लोक, आपल्या इतिहासामध्ये बरीचशी तशी उदाहरणं आहेत की एखाद्या ठिकाणी काही आपल्याला चांगल्या गोष्टी मिळत आहेत, इथल्यापेक्षा काही बेटर तिथं ऑपॉर्च्युनिटीज जनरेट होत आहेत, तर लोक वेगवेगळ्या ठिकाणी जातात. पण अशा परिस्थितीमध्येही आपली स्वराज्य निष्ठा कुठेही डगमगू न देता, वेगवेगळ्या आमिषांना बळी न पडता सुभेदार मल्हारराव होळकरांनी या हिंदवी स्वराज्यासाठी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नासाठी आपलं हे काम अविरत चालू ठेवलं. दुसरं उदाहरण आहे, ज्यावेळेला कुंभेरीमध्ये सुभेदार मल्हारराव होळकरांचे चिरंजीव खंडेराव होळकर हे धारातीर्थी पडले. मल्हारराव होळकरांनी प्रण केला होता की या सूरजमल जाटाचं परिपत्य केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. पण ज्यावेळेला पानिपतचा प्रसंग उद्भवला, उत्तरेमधले कोणीही आपल्याला मदत करायला तयार नव्हते. अशा परिस्थितीमध्ये सूरजमल जाटाला पुन्हा आपल्या मदतीला उभं करण्यासाठी मल्हारराव होळकरांनी स्वतःचा केला पण विसरून प्रयत्न केलेले आहेत आणि त्यांना आपल्याकडे त्यावेळेला त्यांनी आणलेलं आहे. नंतर ते का सोडून गेले, का नाही गेले, तो नंतरचा प्रश्न आहे. पण सूरजमल जाटाला स्वतःचा जो प्रण होता तो बाजूला ठेवून ज्यावेळेला देशहिताचा प्रश्न उपस्थित राहिला, स्वराज्य हिताचा प्रश्न उपस्थित राहिला, त्यावेळेला मल्हारराव होळकरांनी स्वतःची वैयक्तिक भावना बाजूला ठेवली आणि ते सूरजमल जाठाकडे गेले. सूरजमल जाठाला आपल्याबरोबर उभं करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. एक स्वाभिमानी व्यक्तिमत्व हे होतं. आपण पाहिलं की सुरुवातीला ज्यावेळेला बाजीराव पेशव्यांच्याकडे ते यायला रुजू झाले, त्यावेळेचं जे त्यांचं पत्र आहे त्याच्यामध्ये ते म्हणतात, आपण जिथं ठेवाल तिथं राहायला आम्ही तयार आहोत, पण आम्हाला इज्जतीमध्ये ठेवावं. पैशाची मागणी ते तिथं करताना दिसत नाहीत, मुलखाची मागणी करताना दिसत नाहीत, सरंजामाची मागणी करताना दिसत नाहीत. पण सगळ्यात प्रायोरिटीवर जर त्यांनी कुठली डिमांड केलेली असेल तर ती असेल की मला जिथेही ठेवाल मला इज्जतीने आणि स्वाभिमानाने ठेवा. याच्यावरून हा व्यक्तिमत्व किती स्वाभिमानी असेल हे आपल्याला तिथं पाहायला मिळतं. न्यायप्रिय होते. त्यांची न्याय देण्यावर किंवा आपले जे कोणी सहकारी होते, आपल्या बरोबरचे जे मित्र होते,
त्यांच्यावर कुठल्याही पद्धतीनं अन्याय होणार नाही ह्याच्यासाठी प्रयत्न करणारे सुभेदार मल्हारराव होळकर, त्याची कित्येक उदाहरणं आपल्याला घेता येतील, सांगता येतील. माळव्यामध्ये जेव्हा माळव्याचे डिव्हिजन्स करण्यात आले त्यावेळेला धारच्या पवारांचे आणि पेशव्यांचे काही क्लॅशेस असल्यामुळं पेशव्यांचं असं मत होतं की पवारांना उत्तरेमध्ये थोडासा शेअर देऊ नये किंवा कमी देण्यात यावा. त्यावेळेला सुभेदार मल्हारराव होळकर त्यांच्याबरोबर भांडलेले आहेत, चिमाजी अप्पांच्या बरोबर ते भांडलेले आहेत की नाही, त्यांचीही तितकीच मोलाची कामगिरी आहे, त्यांनाही तितकाच अधिकार मिळाला पाहिजे, त्यांचंही मोठं कर्तव्य आहे, त्यांनी मोठी कामगिरी केलेली आहे. हे एक उदाहरण झालं. दुसरं, राक्षस भुवनच्या लढाईमध्ये 1763 मध्ये नागपूरकर भोसले सेनासाहेब सुभा हेही त्या लढाईमध्ये सामील होणार होते, पण ते काही कारणास्तव येत असेपर्यंत ही लढाई संपली. त्या लढाईमधला जो जिंकलेला हे होता आणि जे कबूल झालेलं होतं की आमच्या सरदाराला हे देण्यात येईल, त्याला ते देण्यात येईल, त्यावेळेला पेशव्यांच्याकडून एक प्रश्न उपस्थित झाला तर की ते तर लढाईला येऊच शकले नाहीत आणि त्यांना कशाचा वाटा. त्यावेळेला सुभेदार मल्हारराव होळकर त्यांना सांगतात की ते तिथून निघाले ह्या धसकीनेच तो निजाम अर्धा झालेला होता, त्यामुळे ते जरी युद्धापर्यंत येऊन पोचले नसले तरी त्यांची कामगिरी मोलाची आहे, त्यामुळे त्यांचा जो वाटा आहे तो तिथे दिला गेला पाहिजे. जनरली आपण पाहतो आजच्याही परिस्थितीमध्ये की कलिग्स जे असतात ते एकमेकाच्या विरोधामध्ये मी मोठा का तू मोठा, तुझ्यापेक्षा मी जास्त कशी प्रगती करेल किंवा मला तुझ्यापेक्षा जास्त कसं मिळवता येईल ह्याच्यासाठी जेव्हा ते प्रयत्न करत असतात त्यावेळेला सुभेदार मल्हारराव होळकर हे एक असं व्यक्तिमत्व आहे की जे स्वतःच्या सहकाऱ्यांसाठी मित्रांसाठी भांडताना आपल्याला इथं वेळप्रसंगी पाहायला मिळतं. त्यानंतरचं उदाहरण आहे महादजी बाबा शिंदेंचं. पानिपतच्या लढाईनंतर शिंदेंच्या कुळातली बरीचशीच मंडळी तिथं कामी आलेली होती आणि महादजी बाबा शिंदेंना अधिकार द्यायचे की नाही हा एक मोठा प्रश्न पेशव्यांच्या समोर उपस्थित राहिला होता आणि कित्येक दिवस हा प्रस्ताव त्यांच्याकडे प्रलंबित होता. अशा या परिस्थितीमध्ये पेशवे दरबारी मल्हारराव होळकरांनी त्यांची जी बाजू होती महादजी शिंदेंची ती मोठ्या प्रमाणामध्ये उचलून धरली आणि त्यांना अधिकार कशा पद्धतीनं मिळवून देता येईल ह्याच्यासाठी सुभेदार मल्हारराव होळकरांनी तिथं प्रयत्न केलेले आहेत. त्याचबरोबर पानिपत नंतर शिंद्यांचं सैन्य उभं करण्यासाठी महादजी बाबा शिंदेंना आर्थिक मदत मोठ्या प्रमाणामध्ये पुण्यश्लोक अहिल्या मासाहेब आणि मल्हारराव होळकर यांनी केलेली आहे. सैन्य सामग्रीसाठी विविध मार्गाने सुभेदार मल्हारराव होळकरांनी महादजी शिंदेंच्या बरोबर पर्यायाने स्वतःचा मुलगा म्हणून त्यांनी महादजी बाबांच्याकडे पाहिलं. त्याच भूमिकेतून महादजी बाबाही त्यांच्याकडे पाहत होते. महादजी बाबांचंही तितकंच प्रेम सुभेदार मल्हारराव होळकरांच्यावर होतं हे आपल्याला पाहायला मिळतं. तर असा असंख्य पैलू आहेत मल्हारराव होळकरांचे. त्यांची न्यायप्रियता असेल, त्यांचा स्वाभिमान असेल, त्यांची राष्ट्रनिष्ठा असेल. मित्रांनो, अजून एक गोष्ट मी इथे सांगू इच्छितो की ते अतिशय उदार मनाचेही होते. आपण पाहिलं की लढाई झाल्यानंतर एखादा पराक्रम गाजवलेला कोणी सेनानी असेल, सैनिक असेल, तर ज्यावेळेला मल्हारराव होळकरांना कळायचं की ह्या व्यक्तीने लढाईमध्ये मोठा पराक्रम गाजवला त्यावेळेला ढाल भरून भरून त्याला ते सोनं, नाणं, जवाहीर आणि वेगवेगळ्या ज्या काही मौल्यवान वस्तू होत्या ते द्यायचे. म्हणजे कुठलाही भेदभाव नाही की ह्याला सैनिक आहे तर इतकंच द्या किंवा तितकंच द्या, अशी काही भावना नव्हती. तर एक उदाहरण असं इतिहासामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की जितकं धनधान्य जे काही असेल, ज्वेलरीज असतील, नाणे असेल, सोना चांदी असेल, ते त्या ढालीमध्ये मावेल इतकं सामान ते कुणालाही द्यायचे की बाबा हे घे तुझी शाबासकी, तुझं बक्षीस. तर इतका उदार मनाचा हे व्यक्तिमत्व होतं. अशी खूप कमी व्यक्तिमत्व इतिहासामध्ये आपल्याला पाहायला मिळतात की जे पराक्रमी आहेत, राष्ट्रनिष्ठ आहेत, स्वाभिमानी आहेत, न्यायप्रविष्ट आहेत. याचबरोबर एक सगळ्यात महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट बाजू जर असेल तर आपण पाहिलं की इतिहासामध्ये बऱ्याचशाच लढाया झाल्या, बरेचसेच पराक्रम गाजवले, पण लढाई करत असताना आपली आर्थिक मॅनेजमेंट किंवा फायनान्शियल मॅनेजमेंट जे आहे, फायनान्शियल क्रायसिस कसे उद्भवणार नाहीत ह्याच्यासाठी प्रयत्न जो केला गेला पाहिजे तो होताना आपल्याला इतिहासामध्ये पाहायला मिळत नाही. पण सुभेदार मल्हारराव होळकर हे एक त्याला अपवाद आहेत. त्याचं कारण असं, लढाई जिथं होते तिथूनच लढाईचा खर्च कसा काढायचा ह्याच्याकडे त्यांचा कल असायचा. दुसरी गोष्ट, लढाईमधून जिंकलेल्या सामग्रीचं व्यवस्थितपणे आपल्याला कसं नियोजन आर्थिक लावता येईल ह्याच्याकडे त्यांचा कल असायचा. आणि मराठेशाहीतला माझ्या माहितीनुसार हा एकमेव असा सरदार त्यावेळेला किंवा पहिला सरदार असेल की जो सबंध हयात रणांगणावर काढल्यानंतर सुद्धा ज्यावेळेला त्यांचे निधन झाले, ते शांत झाले, त्यावेळेला मोठा खजाना त्यांनी स्वतःच्या तिजोरीमध्ये ठेवला होता
आणि पर्यायाने पेशव्यांच्या तिजोरीमध्येही मोठा खजाना त्यांनी त्यावेळेला भरून ठेवलेला आपल्याला पाहायला मिळतो. असं एक उत्तम उदाहरण सुभेदार मल्हारराव होळकरांचं इथं आहे. मित्रांनो, आजचा विषय आहे होळकर घराण्याचा इतिहास. आता आपण एक सुभेदार मल्हारराव होळकरांचं आपण इथं पाहिलं. या घराण्यामध्ये प्रत्येक पिढी एकमेकाला तोडीस तोड आहे, एकमेकाला सरस आहे. प्रत्येकाचा इतिहास जर सांगायचा झाला तर आपल्याला प्रत्येकावर सेपरेट सेशन्स घेता येतील. त्यामुळं मला असं वाटतं की आपण फार वेळ न घेता शॉर्टमध्ये पुढच्या काही लोकांचं आपण इथून पुढे आपण नेक्स्ट काही सेशन्समध्ये त्यांची डिटेल हिस्ट्री आपण घेऊ. त्यामुळं मोठमोठे पराक्रमी पुरुष वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या घराण्यांनी दिले आणि होळकर घराणे तर कित्येक माणसं आपल्याला दिलेली आहेत, पण दुर्दैवानं आज लोकांच्या पर्यंत त्यांचा इतिहास पोहोचत नाही. मी खरोखर या लॉकडाऊनच्या काळामध्ये विविध माध्यमातून जे उपक्रम राबवलेले जातात त्यामुळे असंख्य वीरपुरुषांचा, दुर्लक्षित वीरपुरुषांचा इतिहास लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचा आपल्याला एक चांगली संधी इथं मिळालेली आहे. सुभेदार मल्हारराव होळकरांच्या नंतर त्यांच्या ज्या सूनबाई होत्या पुण्यश्लोक अहिल्या मासाहेब, खऱ्या अर्थानं सुभेदार मल्हारराव होळकरांच्या चिरंजीवांच्या मृत्यूनंतर त्यांनी पुण्यश्लोक मासाहेबांना स्वतःचा मुलगा मानलं आणि मासाहेबांनीही मुलांच्या तोडीस तोड, म्हणजे जे आज आपण फेमिनिझम किंवा स्त्री सशक्तीकरणाचं जे आपण उदाहरण देतो त्याचं एक ज्वलंत उदाहरण आपल्या मराठा हिस्ट्रीमध्ये आहे पुण्यश्लोक अहिल्या मासाहेबांचं. त्याच्या आधी जिजाऊ मासाहेब होऊन गेलेले आहेत, येसुबाई साहेब असतील, ताराराणी साहेब असतील, पण पुण्यश्लोक अहिल्या मासाहेबांचं जे स्थान आहे ते मराठा इतिहासामध्ये किंवा या महाराष्ट्र भूमीच्या इतिहासामध्ये एक वेगळंच स्थान त्यांचं आहे. आणि ज्यावेळेला मी इथं महाराष्ट्र भूमी किंवा मराठा हा उल्लेख करतो त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या भगव्यासाठी लढणारा प्रत्येक जातीपाती धर्मातली व्यक्ती जी स्वराज्यासाठी लढली, या भगव्यासाठी लढली, या देशासाठी लढली, तो मराठा, हे माझं या मराठ्या मागची जी कॉन्सेप्ट आहे ती माझ्या दृष्टिकोनातून तर अशी आहे. आता आपण पुण्यश्लोक अहिल्या मासाहेबांची जर कारकीर्द पाहिली, त्यांचं शिक्षण, संगोपन हे जे काही झालं जडणघडण ती सुभेदार मल्हारराव होळकरांच्या मार्गदर्शनाखाली किंवा त्यांच्या ज्या पत्नी गौतमाबाई साहेब होत्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. त्यामुळे एक उत्तम असं व्यक्तिमत्व मासाहेबांचं तयार झालं. मल्हारराव होळकर ज्यावेळेला मोहिमेवर असायचे त्यावेळेला जी काही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह जबाबदारी असेल किंवा जी काही फायनान्शियल जबाबदारी असेल किंवा जे सैन्याला लागणाऱ्या ज्या काही सप्लाईज होत्या, गरजा होत्या, त्या फुलफिल करण्याची जी जबाबदारी होती त्या पुण्यश्लोक अहिल्या मासाहेब पार पाडताना आपल्याला दिसतात. मल्हारराव होळकर रणांगणावर असताना तोफखान्याची व्यवस्था लावणे, आता ज्यावेळेला पानिपतची मोहीम चालू होती त्यावेळेला पानिपतची मोहीम ज्या वेळेला चालू होती त्या पानिपतच्या मोहिमेमध्ये असताना सुभेदार मल्हारराव होळकरांनी आपला जो काही तोफखाना होता तो मागे ठेवलेला होता आणि तो तोफखाना घेऊन पुण्यश्लोक अहिल्या मासाहेब सिरोंज जवळ येऊन थांबलेल्या होत्या आणि मल्हारराव होळकरांची काही पत्र मासाहेबांना उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये सुभेदार मल्हारराव होळकर असा उल्लेख करतात की तोफखाना सुसज्ज ठेवावा, ज्या वेळेला गरज पडेल त्यावेळेला तो आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण तो सुसज्ज ठेवावा. ह्याच्यावरून मासाहेबांच्यावर त्यांनी किती मोठी जबाबदारी त्या काळामध्ये दिलेली आहे हे आपल्याला पाहायला मिळतं. ज्या वेळेला वेगवेगळे कुटुंब कबिले पानिपतमध्ये आलेले होते त्यावेळेला मल्हारराव होळकरांनी आपला कुटुंब कबिला तिथं नेलेला नाहीये मित्रांनो, आणि मासाहेबांच्या अखत्यारीमध्ये त्याला दक्षिणेमध्ये ठेवून रणांगणापासून लांब ठेवून सप्लायजची जी लाईन डेव्हलप करायला पाहिजे त्याची व्यवस्था त्यांनी इथं करून ठेवलेली आपल्याला पाहायला मिळते. तर मासाहेब ते तोफखान्याची व्यवस्था चांगल्या पद्धतीनं हाताळायचे. प्रशासन व्यवस्थेचे तर आपल्या सर्वांना उदाहरणं माहितीच आहेत, मासाहेबांनी कशा पद्धतीनं ते मॅनेज केलेलं आहे. या अनुषंगाने मी आपल्याला एक गोष्ट सांगू इच्छितो की सुभेदार मल्हारराव होळकरांच्या पराक्रमामुळे छत्रपतींनी आणि पर्यायाने पेशव्यांनी पूर्ण मराठा साम्राज्यामध्ये खाजगीची व्यवस्था ही फक्त होळकर घराण्याला उपलब्ध करून दिलेली आहे. तर ही खाजगीची व्यवस्था म्हणजे काय, तर स्त्रियांसाठी एक सेपरेट असा कोश की ज्याच्यामुळे स्त्रियांना स्वतःचा जो उदरनिर्वाह आहे किंवा ज्या बाकीच्या त्यांच्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्याच्यासाठी एक फायनान्शियल साधन उपलब्ध व्हावं, तर ही खाजगीची व्यवस्था आहे. तर अशा पद्धतीने एक 3 लाखाचा मुलूक सेपरेटली, ज्याचा आणि दौलतीचा संबंध नाही असा मुलूक
खाजगीची संपत्ती म्हणून होळकरांना देण्यात आलेला होता आणि हा एकमेव असं उदाहरण आहे. आणि ह्या जशी दौलतीची गादी तशीच खाजगीची गादी असायची आणि या खाजगीच्या गादीवर होळकर घराण्यातली पहिली सून, धार्मिक पद्धतीने घराण्याच्या रीतिरिवाजानुसार लग्न होऊन आलेली जी पहिली सून, पहिली महाराणी आपण म्हणू, ती त्या खाजगीची मुख्य असायची. तर पुण्यश्लोक गौतमाबाई साहेबांच्या वेळेला ही खाजगी मिळाली. गौतमाबाई साहेबांच्या वेळेला 3 लाख हा रेव्हेन्यू खाजगीचा होता. पण गौतमाबाई साहेबांनी त्याचं उत्तम व्यवस्थापन केलं आणि गौतमाबाई साहेब ज्या वेळेला त्यांनी ते अहिल्यामाँ साहेबांच्याकडे सुपूर्द केली खाजगीची व्यवस्था त्यांच्या मृत्यू पश्चात, त्यावेळेला हे खाजगीमध्ये 15 लाखाची संपत्ती त्यावेळेला उपलब्ध होती. तर ह्याच्यावरून आपल्या लक्षात येईल की किती उत्तम या स्त्रिया देखील या मॅनेजमेंटमध्ये होत्या आणि एक ज्वलंत आपल्याला बेस्ट MBA किंवा मॅनेजमेंटचं जे उदाहरण आहे ते आपल्याला इथं पाहायला मिळतं. मित्रांनो, ही खाजगीची व्यवस्था दिली होती ही कशासाठी, तर स्वतःच्या पर्सनल यूजसाठी. पण या होळकर घराण्यातील स्त्रियांनी त्याचा कधीही पर्सनल यूज केलेला आपल्याला पाहायला मिळत नाही. पुण्यश्लोक अहिल्यामाँ साहेबांनी या खाजगीमधून उपलब्ध झालेली जी काही संपत्ती होती ती जनकल्याणकारी कामांसाठी, वेगवेगळ्या समाज उपयोगी कामांसाठी वापरलेली आपल्याला पाहायला मिळते. आपण एक उत्तम उदाहरण इथं घेऊ. धार्मिक कार्य आपल्याला माहितीच आहे. सबंध हिंदुस्थानामध्ये अगदी काशीपासून ते कन्याकुमारीपर्यंत, बोधगयापासून कन्याकुमारी रामेश्वरपर्यंत आपण म्हणू, आणि इकडे सोमनाथपासून ते अगदी कलकत्त्यापर्यंत विविध कामं त्यांनी केलेली आहेत. पण एक पर्टिक्युलर उदाहरण मी इथं धार्मिक कार्याबद्दल त्यांचं देतोय. काशी विश्वनाथाचं जे मंदिर होतं ते औरंगजेबाने पाडून टाकलेलं होतं आणि छत्रपती शिवाजी महाराजांची इच्छा होती की जे हिंदूंचं सगळ्यात पवित्र स्थान आहे काशी विश्वनाथ, तिथं काशी विश्वेश्वराचं मंदिर हे झालं पाहिजे. त्यासाठी सुभेदार मल्हारराव होळकर, महादजी शिंदे या सर्वांनी प्रयत्न केले. पण पुण्यश्लोक अहिल्यामाँ साहेबांच्या काळामध्ये माँसाहेबांनी ते मंदिर बांधून जीर्णोद्धारित, जुनं जे मंदिर होतं तिथं मस्जिद बांधली गेली, व्यापी मस्जिद. पण माँसाहेबांनी पुन्हा नवीन ठिकाणी त्याच्याच शेजारी दुसरं नवीन मंदिर उभा केलं, ज्याला नंतर पंजाबचे राजा रणजित सिंग होते त्यांनी सोन्याचं शिखर चढवलेलं आहे. तर हे नवीन जीर्णोद्धारित मंदिर माँसाहेबांनी आपल्यासाठी काशी विश्वेश्वराचं मंदिर पुन्हा उभारलं. आणि हे मंदिर बांधत असताना जुन्या मस्जिदीला किंवा इतर लोकांचा जो सिस्टम होता की मंदिरं पाडा, मस्जिद बांधा, अशा पद्धतीचं काम न करता सर्व धर्माच्या भावनांचा आदर करून पुण्यश्लोक अहिल्यामाँ साहेबांनी नवीन मंदिर बांधलं आणि खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचं जे काशी विश्वनाथाचं स्वप्न होतं ते माँसाहेबांनी तिथं पूर्ण केलं. असंख्य मंदिरं, 12 ज्योतिर्लिंग असतील, सोमनाथचं त्याच्यातलं मंदिर असेल, कित्येक धार्मिक कामं माँसाहेबांनी केली. बरं, ही धार्मिक कामं करत असताना या धार्मिक कामाबरोबरचा त्यांचा एक जो दुसरा दृष्टिकोन होता तो असा होता की या धार्मिक मंदिरांच्या अवतीभवती एक अर्थव्यवस्था डेव्हलप होते. तिथे येणारे भाविक असतील, त्यांच्यामुळे त्या परिसरामध्ये लोकांना रोजगार मिळतो, त्यांची व्यवसाय उद्योग चालतात. त्या अनुषंगानं सुद्धा एक चांगलं इकॉनॉमिकल डेव्हलपमेंटसाठी ही मंदिरं कारणीभूत ठरायची. त्यामुळेही माँसाहेबांनी बरीचशीच मंदिरं अशी डेव्हलप केली. मंदिराबरोबर त्यांनी तिथं धर्मशाळा बांधल्या, येणाऱ्या यात्रेकरूंची राहायची व्यवस्था केली, पिण्याच्या पाण्यासाठी पूर्ण भारतामध्ये असंख्य कामं केली. कित्येक ह्याचे रेकॉर्ड्स आज आपल्याकडे उपलब्ध नाहीत. संपूर्ण हिंदुस्थानामध्ये त्यांनी हे पाण्यासाठी काम केलेलं आहे. तर असं मोठं काम माँसाहेबांनी केलं. ह्याचबरोबर त्या जागरूक प्रशासकही होत्या. ह्याचं एक उत्तम उदाहरण, उत्तरेमधून एक व्यक्ती त्यांच्याकडे आली आणि त्याचं असं म्हणणं होतं की तिथे उत्तरेमध्ये काशीला माझं घर आहे आणि ते पडलेलं आहे आणि माझ्याकडे आता राहण्यासाठी तिथं व्यवस्था नाही, आपण ती व्यवस्था करून द्यावी. माँसाहेबांनी त्याच्यावर विश्वास ठेवून, असंख्य मोठी संपत्ती होती पण त्याला पैसे देऊ शकत होत्या, पण त्यांनी फक्त त्याच्या सांगण्यावर विश्वास न ठेवता आपला एक हेर तिकडे पाठवला. तो काशीला जाऊन माहिती घेऊन येईपर्यंत त्या माणसाला आपल्याकडे महेश्वरला ठेवून घेतलं आणि त्याच्याकडून शहानिशा झाल्यानंतर माँसाहेबांनी त्याची मदत केलेली आहे. पंढरपूरला वारकऱ्यांसाठी वाडा बांधलेला आहे. पंढरपूरच्या मंदिरामध्ये विविध व्यवस्था त्यांनी केलेली आहे. आणि ह्याच अनुषंगाने माँसाहेबांनी जे धार्मिक कार्य केलं त्या अनुषंगाने येत्या 31 मेला त्यांच्या जयंती दिनी आपण त्यांचं एक चित्र, त्यांच्या वेगवेगळ्या जीवनातल्या पैलूंवर, माँसाहेबांनी जे काही धार्मिक कामं केली, सैन्य प्रशासन असेल, राजकीय कामं केली असतील, या त्यांच्या जीवनातल्या पैलूंशी आधारित आपण एक चित्र या 31 मेला आपण प्रकाशित करत आहोत. माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की त्या दिवशी माझ्या
पेजच्या माध्यमातून, लाईव्ह पेजच्या माध्यमातून आपण ते चित्र प्रकाशित करणार आहोत. तर श्रीमंत भूषणसिंह राजे होळकर या पेजवर आपण यावं आणि ते चित्र आपण पाहावं. मी आशा करतो की आपल्याला निश्चितपणे ते चित्र आवडेल. असा माँसाहेबांचा हा मोठा पैलू आहे आणि या माँसाहेबांचा आदर अगदी पेशवे सुद्धा त्यांना मातोश्री म्हणून त्यांचा उल्लेख करायचे. अशा या पुण्यश्लोक अहिल्या माँसाहेब आहेत. मी आपल्याला आधीही सांगितलेलं आहे की प्रत्येक कॅरेक्टरवर बोलायला लागलो तर फार आपल्याला वेळ अपुरा पडेल. त्यामुळं अगदी थोडक्यात मी आपल्याला माँसाहेबांच्या बाबतीत सांगितलेलं आहे. तर एक साध्वी होत्या, त्या एक योद्धा होत्या आणि त्याचबरोबर एक त्या कुशल प्रशासक होत्या. फक्त त्यांना धार्मिक बाजूमध्ये अडकून ठेवणंही योग्य नाही. गोहदच्या रानावरच्या स्वारीमध्ये त्या स्वतः जातीनं सहभागी झालेल्या होत्या. रघुनाथराव पेशवे ज्यावेळेला चुकीच्या दृष्टिकोनातून महेश्वरकडे चालून आले, इंदोरकडे पर्यायाने चालून आले, त्यावेळेला पुण्यश्लोक अहिल्या माँसाहेबांनी त्यांना त्याच खरोड अगदी कठोर शब्दामध्ये त्यांना सुनावलेला आहे. तर अशा या माँसाहेबांचेही विविध पैलू आपल्याला पाहायला मिळतात. या विषयावर मी फार आज बोलणार नाहीये. माँसाहेबांच्या नंतर तुकोजीराव होळकर असतील, ज्यांनी सुभेदार मल्हारराव होळकरांच्या वेळेपासून रणांगण गाजवलेली आहेत. एक चांगला उमदा शिपाई गडी झाला, जो निश्चितपणे मल्हारराव होळकरांच्या कारकिर्दीमध्ये असेल किंवा पुण्यश्लोक माँसाहेबांच्या कारकिर्दीमध्ये असेल. असंख्य पराक्रम त्यांनी केली. दक्षिणेमध्ये टिपूच्या विरोधात त्यांची स्वारी झाली. उत्तरेमध्ये कित्येक स्वाऱ्या त्यांनी केल्या. तुकोजीराव होळकरांच्या बाबतीत एक सांगितलं जातं की त्यांचं नेमकं नातं काय. तर तुकोजीराव होळकर जे नंतर माँसाहेबांच्या वेळेला जे सुभेदार झाले, मालेराव बाबांच्या मृत्यूनंतर जे सुभेदार झाले, ते मल्हारराव होळकरांच्या सख्या चुलत बंधूंचे चिरंजीव आहेत. जानोजी बाबांचे चिरंजीव तुकोजीराव होळकर आहेत. तर या तुकोजीराव होळकरांच्या वरी आपल्याला बराच अभ्यास आहे, आपल्याला बोलताही येऊ शकतं. तुकोजीराव महाराजांच्या नंतर त्यांचे चौथे चिरंजीव यशवंतराव महाराज, ज्यांना आपण खऱ्या अर्थाने म्हणू, इथे सरदेसाई जे आपले रियासतकार आहेत त्यांचं एक वाक्य मी आपल्याला सांगू इच्छितो. मराठेशाही अखेर यशवंतराव होळकर हा असा एक असामान्य वीर निर्माण झाला की ज्याने मराठ्यांच्या अंगचे पाणी पुन्हा एकदा सबंध हिंदुस्थानाला दाखवले. तर असा हा पराक्रमी वीर पुरुष, ज्याचा पराक्रम हा सुभेदार मल्हारराव होळकरांच्या तोडीस तोड आहे आणि पर्यायाने कित्येक वीर योद्ध्यांच्या तोडीस तोड आहे, असा हा पराक्रमी वीर महाराजा यशवंतराव होळकर, ज्याने शून्यातून स्वतःच्या हिमतीवर, स्वतःच्या कर्तृत्वावर पुन्हा होळकरशाहीची जी दौलत होती, जे बुडवण्याचा प्रयत्न काही लोकांनी त्या काळी केला, ती दौलत यशवंतराव महाराजांनी स्वतःच्या हिमतीवर पुन्हा उभी केली, करून दाखवली. आणि खऱ्या अर्थानं सुभेदार मल्हारराव होळकरांनी जसं स्वतःच्या मनगटाच्या जोरावर, तलवारीच्या जोरावर उत्तर हिंदुस्थानामध्ये बस्तान बसवलं, त्याच पद्धतीनं यशवंतराव होळकरांनी सुद्धा स्वतःची गिळंकृत केलेली काही षड्यंत्रकारी लोकांनी त्यावेळेला षड्यंत्र रचून होळकरशाहीचा जो घास घेण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या आधीच्या पूर्वजांना केलेल्या मदतीचा विसर पडून जे काही चुकीची कृत्य या लोकांनी घडवून आणली, विठोजी होळकरांचा शनिवार वाड्यासमोर निर्गुण खून त्यांनी घडवून आणला, या सगळ्यांचा वचपा यशवंतराव होळकरांनी नंतरच्या काळामध्ये काढलेला आपल्याला पाहायला मिळतो. यशवंतराव होळकरांनी अगदी एका घोड्यानिशी उत्तर हिंदुस्थानामध्ये जाऊन स्वतःच्या हिमतीवर पुन्हा स्वतःचं राज्य निर्माण केलं आणि पुन्हा ते दक्षिणेमध्ये आले. त्यांचा हेतू हा होता की या हिंदवी स्वराज्याचं जे स्वप्न शिवाजी महाराजांनी पाहिलं ते एकत्रितपणे आपण साकार करूयात आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. त्या काळामध्ये इंग्रजांचा धोका वाढलेला होता. साधारण 1799 नंतरचा हा काळ होता आणि अशा परिस्थितीमध्ये जर आपण एकत्र आलो नाही तर आपला निभाव लागणार नाही, हे त्यांना चांगलं कळून चुकलं होतं. पण काही लोकांचा समज असा होता की ह्याला काय किंमत द्यायची, स्वतःच्या ह्याच्यामध्ये मगरुरीमध्ये ते इतके मशगूल झालेले होते की त्यांना जाणच नव्हती की आपण एका मोठ्या वीर योद्ध्याला या आपल्या कटकारस्थानांच्या मुळे आपण गमावून बसू. आणि ह्या लोकांना कन्व्हिन्स करण्याच्या प्रयत्नासाठी यशवंतराव महाराज दक्षिणेमध्ये आले. त्यांनी बरेचसेच प्रयत्न करून पाहिले, पत्रव्यवहार करून पाहिले, पण विनाशकाले विपरीत बुद्धी ज्याला आपण म्हणतो, ह्यामुळे त्यांच्या विरोधात सैन्य पाठवण्यात आलं. सैन्यामध्ये मोठमोठे सरदार त्यावेळेला दौलतराव शिंदे सारखे सरदार, मोठे सरदार, ज्यांचे पूर्वज महादजी बाबा शिंदे आणि होळकर हे अगदी जीवाभावाचे सखे होते, त्या दौलतराव शिंदेच्या बरोबरीनं बाजीराव द्वितीय जे होते त्यांचं सैन्य यशवंतराव होळकरांच्यावर तुटून पडलं.
आणि ह्या सगळ्या जॉईंट सैन्याचा पराभव, ज्याला एकेकाळी अजिंक्य मानलं जायचं, अशा सैन्याचा पराभव यशवंतराव महाराजांनी तिथं केलेला आहे. स्वतः धडाडणारा तोफखाना त्यांनी स्वतः रणांगणामध्ये उतरून लढाई करून तो तोफखाना यशवंतराव महाराजांनी बंद पाडलेला आहे. आणि असं हे हडपसरचं युद्ध इतिहासामध्ये कधीही विसरलं जाणार नाही, असं हे युद्ध त्यांनी घडवून आणलं. आता या अनुषंगानं एक असं म्हण प्रचलित झाली की यशवंतराव होळकरांनी पुणे लुटलं. वास्तविकता आपण पाहिलं तर यशवंतराव होळकरांनी कधीही पुणे त्यावेळेला लुटलं नाही. उलट त्यांचा आग्रह होता की पेशव्याने सन्मानाने आम्हाला सहभागी करून घ्यावं आणि आपण सगळे सरदार जे काही झालंय ते सगळं विसरून आपण एक दिलानं पुन्हा या हिंदवी स्वराज्याच्या सेवेसाठी एकत्र येऊ. पण जसं मी मागे म्हणालो की विनाशकाली विपरीत बुद्धी, त्या बाजीराव द्वितीयांना हे काही कळालं नाही आणि घाबरून ते तिथून पळाले. पहिल्यांदा पर्वतीला, तिथून सिंहगडावर आणि मग तिथून थेट इंग्रजांच्याकडे. दुर्दैव, जर या यशवंतराव होळकरांचा उपयोग त्यांनी स्वराज्य हितासाठी त्यावेळेला करून घेतला असता तर निश्चितपणे आपल्याला एक वेगळा भारत पाहायला मिळाला असता. त्यानंतर यशवंतराव महाराजांनी सबंध हिंदुस्थानामध्ये स्वतःच्या हिमतीवर एकला चलो रे ह्या टर्म्सवर इंग्रजांच्या विरोधात एक मोठा लढा उभा केला आणि वेळोवेळी वेगवेगळ्या लढायांमध्ये 1804 पासून 1805 मध्ये इंग्रजांचा मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पराजय केला. जिथं कठोरतेने वागलं पाहिजे तिथं कठोरतेने वागले, जिथं तह करार करून केलं पाहिजे तिथं तह करार करून त्यांनी आपलं राज्य अबाधित राखलं. आणि समकालीन असं कुठलाही योद्धा नव्हता जो यशवंतराव महाराजांना टक्कर देऊ शकेल. आता या बिकट परिस्थितीमध्ये इंग्रजांच्या बरोबर लढत असताना यशवंतराव महाराजांनी आपल्या सगळ्या जुन्या सहकाऱ्यांना परत सहभागी करून घेण्याचा आणि पुन्हा जे आपली स्वराज्याची एक मोठ होती ती बांधून लढण्याचा प्रयत्न केला. पण ही दूरदृष्टी काही लोकांच्याकडे नसल्यामुळे त्यांना त्यावेळेला योग्य साथ मिळाली नाही. याच प्रयत्नात यशवंतराव महाराज उत्तरेमध्ये सिखांच्याकडे गेले. सिखांच्याकडे जाऊन राजा रणजित सिंहांची त्यांनी मदत मागण्याचा प्रयत्न केला. रणजित सिंहांचा त्यांना काही प्रमाणामध्ये सहभाग मिळाला. भरतपूरच्या राजाने, डीगच्या राजाने त्यांना काही प्रमाणात मदत केली. आणि असा पूर्ण आयुष्यामध्ये एक मोठा झंझावात यशवंतराव महाराजांनी उभा केला. कलकत्त्यावर हमला करण्यासाठी भानपुरा ही जी त्यांनी राजधानी बनवली होती स्वतःची, त्या भानपुऱ्यामध्ये तोफांचा कारखाना निर्माण केला. असंख्य तोफा त्यांनी तिथं स्वतः तयार करून घेतलेल्या आहेत स्वतःच्या निगराणीमध्ये. आणि मोठमोठ्या प्रमाणामध्ये इंग्रज सैन्याचा पराभव करत असताना वयाच्या अवघ्या 35व्या वर्षी दुर्दैवानं यशवंतराव महाराज यांचं निधन झालं. नाहीतर आपल्याला आज भारताचा एक वेगळा इतिहास आपल्याला पाहायला मिळाला असता मित्रांनो. इंग्रजांना या भारतभूमीमध्ये पाय रोवता आले नसते आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं जे भगव्याचं स्वप्न होतं ते खऱ्या अर्थानं आपल्याला पुढे चालवता आलं असतं. आता या वीर पराक्रमी पुरुषाचे जे मुलं होती, चिरंजीव रक्त होतं, तेही काही साधं नव्हतं. ज्या वेळेला इतर काही लोक वेगवेगळ्या माध्यमातून करार मदार करून सेटलमेंट्स करायच्या प्रयत्नात होते, त्यावेळेला अतिशय कमी वयामध्ये त्यांचे जे चिरंजीव होते मल्हारराव होळकर द्वितीय आणि त्यांच्या ज्या कन्या होत्या भीमाबाई साहेब, अगदी कमी वयामध्ये 11 वर्ष 15 वर्ष अशी त्यांची वय होती. त्यांच्या ज्या आई होत्या, यशवंतराव महाराजांच्या 2 पत्नी होत्या, कृष्णामासाहेब मल्हारराव होळकरांच्या आई आणि तुळसाबाई साहेब, या दोघींच्या नेतृत्वामध्ये, त्या दोघी रिजंट होत्या आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये ही 2 लहान मुलं आपल्या वडिलांच्या स्वप्नासाठी लढत होती. आता वडिलांची मृत्यू झाली 1811 मध्ये, पण त्यांचा दरारा इतका होता की तिथून पुढे 7-8 वर्ष सुद्धा इंग्रज कुठल्याही परिस्थितीमध्ये या होळकरांच्या दौलतीकडे कानाडोळा करून बघू शकले नाहीत. नंतरच्या काळामध्ये मैतपूर येथे मोठी लढाई झाली. त्याच्यामध्ये अगदी कमी वयाचे असताना देखील या लोकांनी पराक्रम गाजवला. मल्हारराव होळकर असतील, भीमाबाई साहेब असतील. त्याच्याच आधी तुळसाबाईंचा अगदी कटकारस्थान करून वध करण्यात आलेला होता. अशा परिस्थितीमध्ये माघार न घेता या 2 लहान मुलांनी रणांगण लढलं, रणांगणामध्ये सामोरं गेले शत्रूला आणि खऱ्या अर्थानं त्यांनी आपल्या घराण्याचं आणि आपल्या मुलांचं, आपल्या पूर्वजांचं नाव त्यांनी तिथं राखलेलं आहे. लढाई झाली. लढाई झाल्यानंतर तह करावा लागला, पण ही लढाई त्यांनी दिली. लढाई दिली कारण त्यांना आपल्या पूर्वजांचा सन्मान राखायचा होता. त्यांना आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाची जाण होती आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाशी कॉम्प्रोमाइज करायचं नाही, ही त्यांची जी काय भूमिका होती त्याला खऱ्या अर्थानं वंदन करण्याची गरज आहे.
मित्रांनो, आपल्याला झाशीची राणी माहिती आहे, पण झाशीच्या राणींच्याही आधी भीमाबाई होळकर म्हणून एक झंझावात असा होऊन गेला की 1818 नंतर सुद्धा काही काळ त्यांनी इंग्रजांच्या विरोधात स्वतंत्रपणे मोठा संघर्ष त्यांनी केला, पण त्यांच्याबद्दल फारसं लिहिलं गेलं नाही. येणाऱ्या काळामध्ये त्याच्यावर चांगलं लिखाण होत आहे, विविध लेखक त्यांच्याबद्दल लिहित आहेत आणि आपल्याला एक चांगला इतिहास भीमाबाईंच्या बद्दल ही येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे पाहायला मिळेल. भीमाबाई यांचा विवाह सरदार बुळे या घराण्यामध्ये झालेला होता आणि त्यांचे चिरंजीव हे नंतर होळकर स्टेटमध्ये मोठे सरदार म्हणून बुळे फॅमिली राहिलेली आहे. तर अशा या भीमाबाई बुळे कित्येक उदाहरणं आपण घेऊ होळकरशाहीमधली, पण मी आता आपल्याला सांगितल्याप्रमाणे फार वेळ इथं घेणार नाहीये. भीमाबाई बुळेंच्या नंतर तुकोजीराव महाराजांच्या मल्हारराव महाराजांच्या नंतर मल्हारराव द्वितीय जे होते त्यांच्यानंतर 3 राजे होऊन गेले, ज्यांचा कार्यकाळ अगदी शॉर्ट स्पॅनचा होता. असंख्य बिकट परिस्थिती, कारण सततच्या लढाया चालू होत्या. सततच्या लढायांमध्ये जे काही होळकर स्टेटचं जे काही खजिना होता त्या खजिन्यामध्ये सुद्धा बरेचसेच प्रॉब्लेम्स निर्माण झालेले होते. अशी परिस्थिती असतानाही कुठेही कॉम्प्रोमाइज न करता ह्या घराण्याने आपला संघर्ष चालू ठेवला. नंतर 3 राजे होऊन गेले, त्याच्यामध्ये मल्हारराव महाराजांचा मृत्यू झाला 1833 मध्ये त्यांचं निधन झाल्यानंतर मार्तंडराव महाराज आले. 3 महिन्याचा कार्यकाळ त्यांनी पूर्ण केला. त्याच्यानंतर हरिराव महाराज आले, 9 वर्षाचा कार्यकाळ त्यांनी केला आणि त्याच्यानंतर खंडेराव महाराज यांनी पुन्हा 3 महिन्याचा कार्यकाळ केला. असे 3 राजे अगदी कमी कार्यकाळामध्ये गेले. अशी परिस्थिती असताना होळकरांचंही राज्य खालसा करावं अशी इंग्रजांची एक मानसिकता निर्माण झालेली असताना कृष्णा मासाहेब ह्या व्यक्तिमत्वाने अतिशय कठीण प्रसंगामध्ये आपल्या वेगवेगळ्या सहकाऱ्यांच्या मदतीने, साह्याने हे होळकर राज्य कसं जीवित ठेवता येईल ह्याच्यासाठी प्रयत्न केले. जे स्थान पुण्यश्लोक अहिल्या मासाहेबांनी जो आदर्श घालून दिला तोच आदर्श कृष्णा मासाहेबांनी पुढे चालवलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि ह्याच्यामधली एक चांगली बाब अशी आहे की पुण्यश्लोक अहिल्या मासाहेबांच्या समाधीचं निर्माण यशवंतराव महाराजांनी जे सुरू केलं, महेश्वरचा घाट जो आपण आज पाहतो, त्याचं जे काही कार्य यशवंतराव महाराजांनी सुरू केलं ते कार्य कृष्णा मासाहेबांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये पूर्ण केलेलं आहे. यशवंतराव महाराजांची समाधी ही कृष्णा मासाहेबांनी उभारली आणि असे 4 राजे कृष्णा मासाहेबांनी स्वतःच्या हयातीमध्ये पाहिले. यशवंतराव महाराजांच्या त्या पत्नी होत्या, खासगीच्या त्या अधिकारी होत्या आणि त्यांच्या मृत्यूच्या पूर्वी त्यांनी तुकोजीराव द्वितीय ह्या मुलाला आपल्या मांडीवर घेतलं, दत्तक घेतलं आणि यशवंतराव सूत तुकोजीराव द्वितीय असं त्यांचं नामकरण करण्यात आलं आणि खऱ्या अर्थानं पुन्हा होळकरशाहीला एक नव्या काळाची सुरुवात झाली. पुन्हा होळकरशाहीचा उदय व्हायला तुकोजीराव द्वितीय यांच्या माध्यमातून सुरुवात झाली. आपल्याला छत्रपती शाहू महाराज, कोल्हापूरचे राजश्री छत्रपती शाहू महाराज आपल्याला माहिती आहेत. आपल्याला बडोद्याचे सयाजीराव गायकवाड महाराज आपल्याला माहिती आहेत की ज्यांनी असंख्य जनकल्याणकारी कामं केली. त्यांच्याच धर्तीवर त्यांच्या आधीच्या काळामध्ये साधारण 1844 पासून ते 1886 पर्यंत तुकोजीराव द्वितीय यांनी असंख्य जनकल्याणकारी कामं, होळकर स्टेटला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्ट्रेंथ कशी देता येईल, त्याचबरोबर आर्थिक भक्कम राज्य कसं आपल्याला निर्माण करता येईल, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असेल, बाकीच्या मिलिटरी ॲक्टिव्हिटीज असतील त्या कशा चांगल्या पद्धतीनं करता येतील, इंडस्ट्रीजला कसं प्रोत्साहन देता येईल. होळकर स्टेटमध्ये रेल्वे आणली, इंग्रजांना कर्ज दिलं 1 कोटीचं आणि रेल्वे होळकर स्टेटमध्ये आणली, कारण इंडस्ट्रीला सपोर्ट करायचा असेल, मार्केट्स ओपन अप करायचे असतील तर रेल्वेची आपल्याला त्या काळामध्ये गरज आहे. हे ओळखून या राष्ट्रराजानं रेल्वेज इंदोरमध्ये आणल्या. हिंदुस्थानामधला हा पहिला प्रयत्न होता रेल्वेज भारतामध्ये आणण्याचा. एका राजाकडून झालेला हा फर्स्ट अटेम्प्ट होता आणि खंडवापासून इंदोरपर्यंतची जी लाईन डेव्हलप करण्यात आली त्याला होळकर स्टेट रेल्वे हे नाव देण्यात आलं. 1 कोटी कर्ज देऊन ही रेल्वे लाईन तुकोजीराव महाराजांच्या कार्यकाळामध्ये डेव्हलप झाली. असंख्य कामं तुकोजीराव महाराजांच्या काळामध्ये झालेली आहेत. त्यामुळं त्यांना फाउंडर ऑफ मॉडर्न इंदोर, सुभेदार मल्हारराव होळकर यांना होळकर राज्याचे संस्थापक असं म्हटलं जातं किंवा फाउंडर ऑफ इंदोर असं म्हटलं जातं. त्याच धर्तीवर तुकोजीराव द्वितीय यांना फाउंडर ऑफ मॉडर्न इंदोर असं म्हणायला काही वावगं ठरणार नाही. इंडस्ट्रीज, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी मोठमोठी कामं केलेली आहेत. त्याचबरोबर आपले जे सहकारी होते, आता इथे मी एक छान उदाहरण आपल्याला देईन की
बडोद्याचे सयाजीराव महाराज आणि तुकोजीराव महाराज यांचाही खूप एक चांगला इन्सिडन्स आहे, जो मी आपल्याला आज इथं सांगू इच्छितो. साधारणपणे खंडेराव गायकवाड हे बडोद्याचे महाराज कैलासवासी झाल्यानंतर साधारण 1874चा तो काळ असेल. मल्हारराव गायकवाड हे गादीवर आले, त्यांचे बंधू खंडेराव महाराजांचे 2 नंबरचे द्वितीय बंधू. त्याच वेळेला खंडेराव गायकवाडचे होते त्यांच्या पत्नी जमनाबाई साहेब या गरोदर होत्या, आणि असं ठरवण्यात आलेलं होतं ब्रिटिशांच्या जे कोणी रिजंट होते त्यावेळेला की जमनाबाईंना जर मुलगा झाला तर मल्हारराव होळकरांच्या ऐवजी त्यांना गादीवर घेण्यात येईल आणि एक चांगली व्यवस्था आपल्याला देण्यात येईल. मल्हारराव गायकवाडांच्या बाबतीत काही जनतेमध्ये इतर ठिकाणी मल्हारराव गायकवाडांच्या बाबतीत काही नाराजी त्या साम्राज्यामध्ये होती, पण दुर्दैवानं जमनाबाई साहेबांना मुलगी झाली आणि मल्हारराव गायकवाडांचं जे स्थान होतं ते निश्चित झालं. नंतरच्या काळामध्ये इंग्रजांनी एक कमिशन नेमलं, ज्याच्यामध्ये जयाजीराव शिंदे जयपूरचे महाराज होते, त्याचबरोबर ग्वालियरचे दिवाण दिनकरराव आणि काही ब्रिटिश अधिकारी, जो एक बेंगॉलचा चीफ जस्टिस होता तोही त्याच्यामध्ये होता. एक कमिशन नेमलं आणि त्या कमिशनने मल्हारराव महाराजांना त्या गादीवर वरून पाय उतार केलं आणि त्यांच्या जागी जमनाबाई साहेबांना अधिकार दिला की तुम्ही तुमच्या पद्धतीने एक मुलगा कुणीही नेमा जो या बडोद्याच्या गादीवर बसेल. आता मी आपल्याला हे इन्सिडन्ट सांगितलं तर याची पार्श्वभूमी सांगतो की 1874 ज्यावेळेला तुकोजीराव द्वितीय हे पुण्याच्या दौऱ्यावर होते, ह्या बाबतीमध्ये मी माझ्या काही 1-2 आठवड्यापूर्वी होळकर रियासत या पेजवर मी एक लाईव्ह सेशन दिलं होतं. ते पर्टिक्युलरली तुकोजीराव महाराजांच्यावरच होतं. माझ्या पेजलाही त्याची लिंक आपल्याला पाहायला मिळेल. ह्याच्यामधले सगळे डिटेल्स आपण तिथे पाहू शकता. मी आपल्याला विनंती करेन की आपण निश्चितपणे ते पाहावेत. तर 1874 तुकोजीराव महाराज पुण्याला गेलेले असताना तिथं त्यांची आणि जमनाबाई साहेबांची भेट झाली. त्यावेळेला जमनाबाई साहेबांनी त्यांना सांगितलं की अशी अशी बडोद्याची परिस्थिती आहे आणि आपण ह्याच्यामध्ये आम्हाला सहकार्य करावं. तुकोजीराव महाराजांनी निश्चितपणे त्यांना आश्वासन दिलं की मासाहेब मी आपल्याबरोबर आहे आणि मी आपल्यासाठी सहकार्य करेन, प्रयत्न करेन. त्यानंतर त्यांचे जे काही ब्रिटिश दरबाराबरोबर चांगले संबंध होते, अगदी ब्रिटिश पार्लमेंट बरोबरही त्यांचे चांगले संबंध होते, जे आपल्याला एका धार प्रकरणामध्ये त्यांनी काय भूमिका घेतली तुकोजीराव द्वितीय यांनी ते आपल्याला पाहायला मिळेल त्याच्या माध्यमातून. तर त्यांनी ते नेटवर्क सगळे रन केले. आता ब्रिटिश जो त्यावेळेचा जो व्हॉइसरॉय होता त्याने विनंती केली आहे तुकोजीराव महाराजांना की या इन्क्वायरी कमिशनमध्ये आपणही सहभागी व्हावे, पण आपले एका सहकार्याविरोधामध्ये जो पूर्वीपासून पिढ्यानपिढ्या आपल्या कुटुंबाचा सहकारी गायकवाड घराणा आहे त्याच्या विरोधातल्या इन्क्वायरी कमिशनमध्ये आपण कसं बसायचं हे योग्य नाही, होळकर घराण्याला शोभत नाही, म्हणून तुकोजीराव महाराज स्वतः त्या इन्क्वायरी कमिशनमध्ये बसले नाही. परंतु त्यांनी व्हॉइसरॉयला सांगून खऱ्या अर्थानं जर बडोद्याला न्याय द्यायचा असेल तर जमनाबाई साहेबांना अडॉप्शनची परवानगी द्यावी ही विनंती केली आणि सयाजीराव गायकवाडांच्या अडॉप्शनसाठी जमनाबाई साहेबांना त्यावेळेला परवानगी मिळालेली आहे. याच्यामध्ये तुकोजीराव महाराजांनी खूप चांगली भूमिका निभावली आणि निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये सयाजीराव गायकवाडांनी जे मोठं काम आपल्याला बडोदा साम्राज्यामध्ये करून दाखवलेलं पाहायला मिळतं, ते पाहिल्यानंतर खरोखर अभिमान वाटतो की त्यावेळेला तुकोजीराव महाराजांनी जमनाबाई साहेबांच्या बरोबरीनं उभं राहिले आणि खऱ्या अर्थानं राष्ट्रराजा या बडोदा साम्राज्याला मिळाला आणि संपूर्ण हिंदुस्थानाला मिळाला. कित्येक उदाहरणं आपल्याला देता येतील, बरीचशीच उदाहरणं आहेत, पण फार इथं स्ट्रेच करणार नाही. तर अशा पद्धतीनं 220 वर्षाचा कार्यकाळ या होळकर घराण्याने पूर्ण केला. सुभेदार मल्हारराव होळकरांनी जो आदर्श घालून दिला, आपल्या सहकाऱ्यांची मदत करा, राष्ट्रनिष्ठा, त्या सगळ्या तत्वांवर तुकोजीराव महाराज हे अगदी खंबीरपणे उभे राहिलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि एका मॉडर्न आपल्याला पाहायला मिळतो. आणि खऱ्या अर्थानं जसं आपण शाहू महाराज, कोल्हापूरचे राजश्री शाहू महाराज, बडोद्याचे महाराजा सयाजीराव गायकवाड ह्यांचा जसं आपण मॉडर्न युगामध्ये, मॉडर्न हिस्ट्रीमध्ये जसं आपण त्यांचं नाव घेतो, त्याच पद्धतीनं तुकोजीराव महाराजांचंही नाव सन्मानाने घेतलं गेलं पाहिजे, असं कार्य त्यांनी करून दाखवलेलं आपल्याला पाहायला मिळतं. अशी 220 वर्षाची कारकीर्द या होळकर राजघराण्याने माळव्यामध्ये, उत्तर हिंदुस्थानामध्ये आणि पूर्वीच्या काळामध्ये खानदेश, महाराष्ट्रातल्याही काही भागामध्ये पूर्ण केली. वेगवेगळ्या लढाया, असंख्य पराक्रम, वेगवेगळ्या गोष्टी, धार्मिक कार्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्या मासाहेबांचा, असं
विविध सेक्टर्समध्ये वेगवेगळ्या पैलूंवर काम केलेलं आपण इथं पाहतो. तर अशा या पराक्रमी होळकर घराण्याचा इतिहास अगदी शॉर्टमध्ये मी आपल्यासमोर मांडण्याचा इथं प्रयत्न केला. आता हा इतिहास पाहत असताना, ऐकत असताना बऱ्याच जणांचा एक प्रश्न उपस्थित होतो. मला बरेच जण विचारतात की बाबा काय हा इतिहास तुम्ही काय घेऊन बसला, हे इतिहासाचं काय इतकं योगदान आहे, काय त्याचं घेऊन करायचं आहे, आता इथून पुढं तो आपल्याला उपयोगाला येणार आहे का, आपलं पोट भरणार आहे का त्या इतिहासामुळं. तर मित्रांनो, एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की इतिहास हा जो विषय आहे तो जाणून घेणं का गरजेचं आहे. आपल्याला आपली संस्कृती, आपली परंपरा, आपलं कल्चर, आपला इतिहास हा माहिती असला पाहिजे. कारण आपल्याला जर इतिहास आपला माहिती नसेल तर येणाऱ्या भविष्य काळामध्ये आपल्याला काय करायचं, इतिहासामधून आपल्याला बऱ्याचशा चांगल्या गोष्टी, वाईट गोष्टी शिकायला मिळतात की काय करावं, काय करू नये. आणि आपल्या तर पूर्वजांनी इतका मोठा पराक्रमी इतिहास लिहून ठेवलेला आहे, ज्याच्याबद्दल आपल्याला भूषण वाटलं पाहिजे, अभिमान वाटला पाहिजे. मग तो इतिहास का जाणून घेऊ नये. आणि तो इतिहास जर आपण जाणला तर येणाऱ्या पिढीवर आपण चांगले संस्कार करू शकू, आपल्या प्रथा परंपरांचं आपण जतन करू शकू. लोक सांगतात मॉडर्नाइज झालंय, लोक लाजतात, आपलं जे ट्रेडिशनल परिधान आहे तो का करावा, त्याच्यासाठी लोक हसतील, बाहेर कसं फिरायचं. पण मित्रांनो, आज या कोरोनानं आपल्याला शिकवलेलं आहे की आपल्या ज्या काही मूलभूत, आपली जी काही संस्कृती आहे या भारतभूमीची, ज्या काही आपल्या प्रथा परंपरा आहेत, याच या पूर्ण विश्वामध्ये सर्वश्रेष्ठ आहेत. हे आज आपण या कोरोनाच्या काळामध्ये चांगल्या पद्धतीने शिकलेलो आहोत. तर आपण का लाजायचं, आपल्या इतिहासापासून आपण का दूर राहायचं, का आपण त्याचा अभिमान बाळगू नये, का आपण आपले जे काही पारंपरिक परिधान आहेत ते का घालू नये. ठीक आहे, आपण मॉडर्नाइज्ड आहोत, काळानुसार आपण प्रगती करतोय, केली पाहिजे, नवीन गोष्टी चांगल्या आहेत त्यांचा स्वीकार केला पाहिजे. पण ते करत असताना आपल्या प्रथा परंपरा जपल्या पाहिजेत, त्यांचं जतन संवर्धन केलं पाहिजे, त्या चालू ठेवल्या पाहिजेत. कारण मित्रांनो, कित्येक देश असे आहेत ज्यांना संस्कृती नाही, परंपरा नाही, ते यासाठी झटतात, प्रयत्न करतात की बाबा आम्हालाही काहीतरी कल्चर असावं, त्यांना आपला हेवा वाटतो. आपल्याकडे तर इतका मोठा हजारो वर्षाचा इतिहास आहे, संस्कृती आहे, परंपरा आहे. तर ह्याचं आपण निश्चितपणे जतन केलं पाहिजे, त्याच्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत आणि त्याचबरोबर भविष्याचा वेध घेतला पाहिजे. त्यामुळं फार वेळ न घेता आपण चांगल्या पद्धतीने मला बोलण्यासाठी इथं संधी उपलब्ध करून दिली. मला आशा आहे आपल्याला हे जे सेशन आहे ते आवडलं असेल. आपल्या ज्या काही भावना असतील आपण कमेंट्सच्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोचवू शकता. आपले काही प्रश्न असतील तर नेक्स्ट 5 मिनिट्समध्ये आपण ते मला विचारूही शकता. तर अशा पद्धतीनं भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ ह्याचा एक बॅलन्स साधून जर आपण जगायला शिकलो तर निश्चितपणे आपण एक सुंदर राष्ट्र, सुंदर देश घडवण्यासाठी निश्चितपणे आपण सक्षम होऊ आणि निश्चितपणे आपली सर्वांची जी काही ध्येय आहेत, धोरणं आहेत ती आपण साध्य करू. आणि जी खरी राष्ट्रभावना आहे, देशभावना आहे, ती आपल्याला या इतिहासातून मिळते. त्यामुळं आपण जी मला संधी दिलीत त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो. आपले कुणाचे काही प्रश्न असतील तर ते आपण आता विचारू शकता. एक एक प्रश्न घेऊ. रोहित राजे पवार, सुरगणा, नमस्कार दादा. चैतन्य पवारजी आहेत. दिनेश कन्नोर साहेब आपल्याला जॉईन झालेले आहेत. देवीदास वाघमोडे सर, निश्चितपणे आपल्याला ज्या काही पुस्तकांची अपेक्षा आहे ते वाचायला मिळतील.
आतिश गाडवे यांचा एक प्रश्न आहे की होळकरशाही स्टेट बोर्ड CBSE बोर्डच्या अभ्यासक्रमामध्ये समावेश होणे आवश्यक आहे. निश्चितपणे आपला जो भारताचा जो अभ्यासक्रम आहे इतिहासाचा तो खरोखरच एक म्हणजे त्याच्यावर विचार होण्याची गरज आहे. आपल्या भारतभूमीचाच इतका ज्वलंत इतिहास असताना तो इतिहास अगदी कमी पानांमध्ये मांडताना आपल्याला मांडलेला पाहायला मिळतो आणि त्याच्यावर निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये आपण प्रश्न उपस्थित करू, त्यात बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करू. गणेश खुटवड पाटील आहेत, आमचे मित्र आहेत. मागे आम्ही शिवनेरीवर एकत्र होतो. अमरावतीहून अमोल देशमुख साहेब आहेत. सुरजित पवार साहेब, जय शिवराय. कुणाचे काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. मी स्क्रोल करून पाहतोय आपले प्रश्न. आमचे पुण्याचे रणजित सिंह गरुड काकाही आहेत. नमस्कार. प्रश्न काही येताना दिसत नाही आहेत. कुणाचे काही प्रश्न असतील तर विचारा, नाही तर मग आपण आता सेशन एंड करूयात. जे प्रश्न दिसत नाही आहेत त्यांची उत्तरं नंतर टेक्स्ट मेसेज थ्रू मी देईन कमेंट्समध्ये. एक प्रश्न उपस्थित होतोय, होळकरांनी बांधलेल्या पण दुर्लक्षित अशा वास्तू आपण जतन करू शकतो का? तर निश्चितपणे त्यासाठी प्रयत्न चालू आहेत. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला रिझल्ट्स दिसतील. मित्रांनो धन्यवाद. माझ्या मते प्रश्न झालेले आहेत बरेचशा जणांचे. कुणाचा मिसआउट झालेला असेल तर मी निश्चित नंतर उत्तर देईन. तर खऱ्या अर्थानं या पेजच्या माध्यमातून विविध थोर पराक्रमी घराणे, कंक घराणा असेल, हंबीरराव दाभाडे घराणा असेल, सरसेनापती दाभाडे घराणा असेल, सुरगण्याचे राजे पवार यांचं घराणं असेल, मानाजी पायगुडे यांचं घराणं असेल, अशी विविध घराणी चुकून कुणाचं नाव राहून गेलेलं असेल, यांच्या इतिहासावर त्यांच्या वंशजांच्या माध्यमातून या पेजने सेशन्स घेतले आणि एक चांगली माहिती सर्वांच्यापर्यंत आपल्यापर्यंत पोचली, अपरिचित माहिती पोचली. या माध्यमातून मी सर्वांना एक छोटंसं आव्हान करू इच्छितो की आपली काही इतिहासाचा जो ठेवा आहे,
डॉक्युमेंट्सच्या माध्यमातून, डॉक्युमेंट्सच्या स्वरूपातून असेल, कल्चर परंपरेच्या स्वरूपातून असेल किंवा हिस्टॉरिकल मॉन्युमेंट्सच्या स्वरूपातून असेल, त्याच्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत, झटलं पाहिजे आणि त्याचं संवर्धन केलं पाहिजे. ही काळाची गरज आहे. येणाऱ्या भविष्यामध्ये आपल्या पिढीला आपल्याला ते देता आलं पाहिजे. मी या विचाराचा आहे की जे आपल्याला आपल्या पूर्वजांच्याकडून मिळालं, ॲटलिस्ट तितकं तरी आपण त्यांना हँडओव्हर केलं तरच आपलं जे काही जन्म आहे तो सार्थकी लागेल. त्यासाठी आपण प्रयत्न करूयात आणि निश्चितपणे त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला कसं देता येईल याच्यासाठी आपण प्रयत्न करू. सेशनचा शेवट मी एक 2 लाईन्स, होळकर स्टेटचं हे राज्यगीत होतं. ज्यावेळेला होळकर स्टेट होतं त्यावेळेला ते होळकर स्टेटचं राज्यगीत होतं. होळकर स्टेट हिंदुस्थानामध्ये विलीन झाल्यानंतरही ज्यावेळेला आमच्या इंदोरला दसऱ्याचा कार्यक्रम असतो किंवा गणपतीचा कार्यक्रम असतो, महत्त्वपूर्ण ज्या ही सलामी दिली जाते, त्या सलामीच्या वेळेला हे होळकर संस्थानचं राज्यगीत वाजवलं जातं. त्याचा अर्थ खूप छान आहे. मी त्याच्या 2 लाईन्स फक्त आपल्याला या लाईव्हच्या माध्यमातून सांगू इच्छितो आणि त्यामधूनही होळकर घराण्याची देशनिष्ठा, राष्ट्रनिष्ठा कशी होती हे आपल्याला पाहायला मिळेल. 2 ओळी मी आपल्यासमोर सादर करत आहे. प्रभो प्रार्थना परिसा आमुची, द्या सुख पाळूनी राजाला, देवा आमच्या महाराजांच्या, राखी विजयी भाल्याला, आणि करोनी राज्य निरंतर, आणि करोनी राज्य निरंतर, देवो सुखतो देशाला. प्रभो प्रार्थना परिसा आमुची, द्या सुख पाळूनी राजाला. म्हणजे राजाला तुम्ही इतकं सक्षम करा की तो देशाच्या प्रगतीसाठी, देशाच्या रक्षणासाठी प्रयत्न करेल, झटेल. हे आपल्याला ह्या राष्ट्रगीतातून, राज्यगीत जे त्यावेळेचं होळकर त्याच्यातून आपल्याला पाहायला मिळतं. चांगल्या पद्धतीनं आमचा जो बँड आहे तो दसऱ्याला आणि विविध कार्यक्रमांमध्ये हे गीत प्ले करतो आणि हे ज्यावेळेला म्हणतो त्यावेळेला निश्चितपणे अंगावर शहारे उभे राहतात. तर असंही आपली परंपरा आहे. आपल्या पूर्वजांचा आपल्याला सन्मान केला पाहिजे इतकं मी सांगतो. आपण सगळे घरी राहा. अजूनही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. काळजी घ्या. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला बाहेर पडावं लागेल. त्यावेळेला काळजी घेऊन आपले कामकाज आपल्याला सुरू करावं लागेल. त्यामुळे प्रत्येकाने आपापली काळजी घ्या. तुम्ही सगळे आम्हाला प्रिय आहात. थँक्यू सो मच. धन्यवाद. जय हिंद.